സഹോദരന്മാരെ, നമ്മുടെ മൂത്ത സഹോദരനായ യേശുക്രിസ്തുവിന് എന്ത് സംഭവിച്ചു എന്നുള്ളതിൻ്റെ കാര്യങ്ങൾ നമുക്ക് സംസാരിക്കാം, അല്ലെങ്കിൽ നമുക്ക് അതിനെക്കുറിച്ച് ഓർക്കാം. അതുകൊണ്ട് നമുക്ക് കിട്ടിയ നന്മ അതെന്താണെന്ന് हम लोग ने जैसा भी गीत गाते समय में हे भाइयों, हमारा जो बड़ा भाई ने हमारे लिए जो किया हुआ बातें हैं वो सब बातों का गुणानुवाद करने के लिए है हम लोग एकत्र हुए हैं. तो इसके लिए हमें जो प्रभु ने हमारे लिए जो कार्य किया उसका लाभ क्या है वो हमें वर्णन करना है. അപ്പോൾ എല്ലാവർക്കും തുല്യമായ അവകാശമുള്ള ഒരു ബന്ധമാണ് നമുക്ക് യേശുവിൽ നമുക്ക് ദൈവത്തോട്, പിതാവായ ദൈവത്തോട് തുല്യ ബന്ധമാണ്, പുത്രനായ ക്രിസ്തുവിനോടും തുല്യ ബന്ധമാണ് ആത്മാവിലുള്ളത്. हमें आत्मा में हमें एक बात समझना है कि हर एक भाई बहनों को एक ही समान का रिश्ता में परमेश्वर ने हमें लाया है. जो रिश्ता और समानता हमें पिता परमेश्वर के साथ जितना गहराई में है उतना ही गहराई का समानता का रिश्ता हमें प्रभु के साथ भी है. അപ്പം നമ്മളെ സഹോദരന്മാരാക്കുവാനും നമ്മളെ ദൈവത്തിന്റെ മക്കളാക്കുവാനുമുള്ള വലിയൊരു പ്രവൃത്തിയാണ് യേശുക്രിസ്തു ചെയ്തത്. तो हमें परमेश्वर का बच्चे बनाने के लिए, हमें प्रभु का संतान बनाने के लिए सबसे बड़ा कार्य जो उसके पीछे करने का अगर कोई व्यक्ति मूल कारण है वो प्रभु ने किया है. അപ്പോൾ ദൈവത്തിന്റെ പ്രവൃത്തി എന്ന് പറയുമ്പോൾ നമ്മൾ ലോക മനുഷ്യനോടുള്ള ബന്ധത്തിൽ ദൈവം പ്രവർത്തിച്ചു എന്ന് പറയുമ്പോൾ ദൈവം ആകാശം സൃഷ്ടിച്ചു, ഭൂമി ഉണ്ടാക്കി, അങ്ങനെ സൃഷ്ടിപ്പിനോടുള്ള ഒരു വിവരണമാണ് അവർക്ക് മനസ്സിലാവുന്നത്. तो परमेश्वर ने हमारे लिए कार्य किया है करके बोलते समय में सामान्य रीति से मनुष्य क्या सोचते हैं, लोग क्या सोचते हैं, परमेश्वर ने आकाश बनाया, भूमि बनाया, पृथ्वी बनाई, ये किया वो किया, उस सृष्टि में कार्य किया है करके उसको क्रिया के साथ बोलकर कहते हैं कि परमेश्वर ने ये काम किया. പിന്നെ ഞാൻ ഇറങ്ങിയപ്പോൾ തിരിച്ചപ്പോൾ വെറും പാവപ്പെട്ടവനായിരുന്നു, ഒന്നുമില്ലായിരുന്നു. ഇപ്പോൾ എനിക്ക് ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ ചെയ്യാൻ ദൈവം പ്രവർത്തിച്ചു. ദൈവം എന്നോട് കൂടി ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ എനിക്ക് നേടിത്തന്നു ലോകത്തിൽ. दूसरा कुछ झुंड ऐसा बोलते हैं कि देखो मैं पहला मसीह में आते शुरुआत में मैं बहुत कंगाल था, गरीब आदमी था, छोटा आदमी था, परंतु प्रभु ने मेरे अंदर बहुत कार्य किया, अभी मुझे इतना काबिल बनाया है कि मैं दूसरों को मदद कर सकूं, ऐसा अवस्था में लेकर आया. उसमें भी प्रभु ने कार्य किया. എന്നാൽ ദൈവ കുടുംബത്തോടുള്ള ബന്ധത്തിലുള്ള ഒരു അവകാശവും നഷ്ടമായി പോകുന്നില്ല. അതാണ് ആത്മീയമായിട്ട്, അല്ലെങ്കിൽ ഈ ആത്മീയം എന്ന് പറയുമ്പോൾ നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് എന്ന് പറയുമ്പോൾ അതിനുള്ള ഒരു നിർവചനം നമ്മൾ കൊടുക്കുന്നത് അതൊരു വരാൻ പോകുന്ന യുഗത്തിലേക്കുള്ള വിഷയമാണെന്നുള്ള കാര്യത്തിലാണ് കാര്യങ്ങൾ മനസ്സിലാക്കിയിരിക്കുന്നത്. परंतु आत्मिक विषय में जब हम लोग आते समय में सबसे पहला प्रभु ने जो हमारे लिए कार्य किया है उसका अवस्था हमें नींव बात क्या समझना है कि प्रभु ने एक ऐसा काम किया कि हमें स्वर्गीय बातों में कुछ भी बात हम खो नहीं सकते या नष्ट नहीं हो सकते. ऐसा बातों का प्रभु ने हमें संभाल कर हमें काम देकर रखा है. तो इसलिए आत्मिकता बोलते समय में हमें एक बात समझना चाहिए. आत्मिकता मतलब क्या है? जो स्वर्गीय बात है, आत्मिक बात है, वो है सच्चा विश्वासी का आत्मिकता का अवस्था. हमें प्रभु से हमें समझना है. നമ്മൾ സ്വർഗത്തിൽ ചെന്ന് കഴിഞ്ഞ് സന്തോഷിക്കുന്ന ഒരു നിലവാരത്തെക്കുറിച്ചല്ല ദൈവം ഇവിടെ ഭൂമിയിൽ നമുക്ക് വേണ്ടി പ്രവർത്തിക്കുന്നത്. हमें प्रभु ने जब इस दुनिया में कार्य करते समय में उनका उद्देश्य ये नहीं था कि कल हम लोग स्वर्ग में जाएंगे फिर हम लोग आनंद मनाएंगे. उस उद्देश्य से नहीं था प्रभु ने काम किया. ഇതൊരു മർമ്മമാണ്. ये एक भेद है. എന്നാൽ ഇത് വിശ്വാസത്താൽ ഇന്ന് അതിൻ്റെതാ ഉറവിടം കണ്ട് സന്തോഷിക്കുന്ന, ആനന്ദിക്കുന്ന ഒരു പ്രതലത്തിലേക്കാണ് ഒരു വിശ്വാസിയെ ദൈവം ഈ ഭൂമിയിൽ വെച്ച് തന്നെ കൈ പിടിച്ചു ഉയർത്തി. परंतु आज ये इस दुनिया में प्रभु ने हमें एक विश्वासी को दुनिया में रहते समय में ही इस वेद की बातों को प्रभु के वचन के द्वारा ये बातें समझकर उसके पीछे उसके अंदर जो श्रोता है उस श्रोते में क्या क्या आनंद है ये आज भूमि में रहते समय में अभी जीते समय में ही उसको ढूंढकर पाने का अनुभव में प्रभु ने सब विश्वासियों को रखा है. പക്ഷേ നമുക്ക് ആ മണ്ഡലത്തിലേക്ക് വരണമെങ്കിൽ മനുഷ്യ ഹൃദയത്തിനുള്ള ഒരു സ്വാഭാവികമായ, അല്ലെങ്കിൽ ഭൂമിയോടുള്ള ബന്ധത്തിലുള്ള ഒരു കാര്യമുണ്ട്. ഭൂമിയിലെ സ്രോതസ്സിൽ സന്തോഷിക്കുക, ഭൂമിയിലുള്ള സ്രോതസ്സിൽ ദുഃഖിക്കുക, അതില്ലെങ്കിൽ ദുഃഖിക്കുക എന്നുള്ള ഒരു പ്രകൃതി ഈ ഹൃദയത്തിനുണ്ട്. परंतु हमें उस आत्मिक स्तर में उस अवस्था में हमें पहुंचना जरूरी है. परंतु उस अवस्था में मनुष्य का अवस्था, मनुष्य का चिंता, मनुष्य का सोच विचार के एकदम सीमित है. उन लोग का विचार क्या रहता है? उन लोगों ने श्रोता भूमि में कुछ बातों को देखकर उसमें श्रोता बनाकर उसमें वो लोग जीते हैं. तो भूमि में कुछ बातें मिलते रहेगा तो उसमें हम लोग खुशी बनाते हैं. वो श्रोता से अगर नहीं मिलेगा तो हम दुखी हो जाते हैं. എങ്ങനെയാണ് ഒരു മനുഷ്യനെ ജഡത്തിൽ സന്തോഷിക്കാൻ കഴിയുന്നത്? एक मनुष्य कैसा अपना शारीरिक स्वभाव में आनंद करने को होता है?
ഇഷ്ടംപോലെ പണമുണ്ടെങ്കിൽ നമുക്ക് ഭയങ്കരമായ രീതിയിൽ ഇവിടെ സന്തോഷിക്കാൻ കഴിയും. जब अगर एक व्यक्ति के पास बहुत धन दौलत है तो वो भूमि में सामान्य रीति से आनंद मना सकता है. അപ്പൊ അത് ഇല്ലെങ്കിൽ എന്ത് ചെയ്യുന്നു? अगर उसके पास पैसा नहीं है तो ദുഃഖം. दुखी है वो. ഇങ്ങനെ സന്തോഷിക്കുക ദുഃഖിക്കുക എന്ന് പറയുന്ന ഈ രണ്ട് കാര്യങ്ങളാണ് ഈ ഹൃദയത്തിലുള്ളത്. इसलिए मनुष्य का स्वाभाविक रीति से मनुष्य का हृदय में कुछ बातों में खुशी बनाना और कुछ बातों में दुखी बनाना, ये दो बातों में मनुष्य ने अपना जीवन को बना के रखा है. അപ്പൊ നമ്മളെ ഒരു പുതിയ സൃഷ്ടിയാക്കുമ്പോൾ परंतु जब प्रभु हमें एक नया सृष्टि बनाता है, ദൈവം ഈ ലോകത്തിന്റെ നിയമത്തിന് വിരുദ്ധമായ രീതിയിൽ ഇതിന് ഓപ്പോസിറ്റായ രീതിയിലാണ് ചില കാര്യങ്ങൾ നമ്മൾ ചെയ്യുന്നത്. परमेश्वर ने ये दुनिया का जो नियम मनुष्य ने जो जिस रीति से सुखी और दुखी का बातों को, खुशी बातों को, दुख की बातों को बना के रखा है, उसका विपरीत बातों को प्रभु ने बनाया है. ഒന്ന് സ്വർഗത്തിലെ സോഴ്സിൽ സന്തോഷിക്കുക, സ്വർഗത്തിലെ സോഴ്സ് നഷ്ടമാക്കുന്നതിനുള്ള ബന്ധത്തിൽ ദൈവത്തെ വേദനിപ്പിച്ചതിൽ ദുഃഖിക്കുക. ദുഃഖവും സന്തോഷവും ഉണ്ട്, പക്ഷെങ്കിൽ അതൊരു ആത്മീയ മനസ്സിന് മാത്രമേ മനസ്സിലാവൂ. तो हमने आत्मिक बातों में देखते समय भी उसमें भी सुख खुशी की बात और दुख की बात है, परंतु एक विश्वासी किस रीति से खुशी मनाता है कि प्रभु ने मेरे लिए स्वर्गीय स्थानों के बातों के लिए जो जो कार्य किया है वो बात को देखकर वो खुशी मनाता है. और कब दुख बनाएगा कि मैं मेरा शारीरिक स्वभाव के वजह से मैंने परमेश्वर को दुखी किया, मेरे वजह से परमेश्वर को दुख उठाना पड़ा, मेरे वजह से पवित्र आत्मा को वेदना हुआ, ये बात को सोचकर एक विश्वासी दुख मनाता है. तो उसका खुशी और आनंद और दुखी होने का सब बातें आत्मिक बातों के विषय में है. നമ്മള് 2 കൊരിന്ത്യർ 7-ാം അധ്യായത്തിന്റെ 10-ാം വാക്യത്തിൽ നമുക്കെല്ലാം അറിയാവുന്ന ഒരു വാക്യമാണ്. दूसरा कोरिन्थी 7:10 हम अच्छी तरह से वाक्य मालूम है. അതായത് അവിടെ ഒരു കാര്യം ദേവദാസൻ പറയുകയാണ്. 10 में एक वाक्य हम पढ़ते हैं. प्रभु का दास कहता ദൈവഹിത है, പ്രകാരമുള്ള ദുഃഖം. परमेश्वर की इच्छा के अनुसार आया हुआ जो दुख है, നമ്മളെ ദൈവത്തെ വിളിക്കുന്നത് ദുഃഖം ഉണ്ടാകാതിരിക്കാനാണ് ഇങ്ങോട്ട് വരുന്നത്. हम ഇവിടെ വരുമ്പോൾ ആണ്ടോ ദൈവം ദുഃഖിപ്പിക്കുന്നവരാണെന്നുള്ള നിലയിൽ നമ്മൾ വചനത്തിൽ കാണുകയാണ്. എന്താണ് അതിന്റെ അർത്ഥം മനസ്സിലാക്കുക? ये पार्ट पढ़ना हिंदी में. परमेश्वर भक्ति का शोक ऐसा पश्चाताप. हाँ, परमेश्वर भक्ति का शोक. अभी देखो ना, विश्वासी लोग परमेश्वर के पास क्यों आया? उनके जीवन में जो शोक है वो हट जाने के लिए प्रभु के पास आया. परंतु इधर अभी क्या लिखा है कि परमेश्वर का भक्ति करेगा तो एक शोक आता है करके. तो ये किस प्रकार का शोक? इसलिए हमें आत्मा में विश्वासियों का जीवन का अवस्था क्या है समझना जरूरी है. ദൈവം നമ്മൾ ദുഃഖിക്കാൻ നമ്മളെ പരീക്ഷിക്കുന്നില്ല. നമ്മളെ ദൈവം ദോഷങ്ങളാൽ മനുഷ്യനെ ദുഃഖിപ്പിക്കുന്നില്ല. परमेश्वर कभी भी मनुष्य को दुख देकर, उनको ताटा देकर, इस तरीके से प्रभु कुछ परीक्षा लेकर वो आनंद करता है, ऐसा परमेश्वर नहीं है हमारा. എന്നാൽ ഈ ഭൂമിയിലുള്ള വസ്തുക്കളിലുള്ള കാര്യങ്ങളിൽ ദുഃഖിക്കുന്ന തീവ്രമായ ഹൃദയത്തിന്റെ ആ പ്രകൃതി, ആ സ്വഭാവം നഷ്ടപ്പെട്ടെങ്കിൽ മാത്രമേ സ്വർഗത്തിലെ ആനന്ദം കൊണ്ട് സന്തോഷിക്കാൻ കഴിയും. കാരണം ഇത് രണ്ടും ദുഃഖം എവിടുന്നാ വരുന്നത്? സ്വർഗത്തിൽ നിന്നാണ്. സ്വർഗത്തിൽ നിന്ന് ദൈവം കൊണ്ടുവന്നൊരു ദുഃഖമുണ്ട്. അതിനെക്കുറിച്ചാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. കാരണം അതിന്റെ പിന്നിൽ വലിയൊരു സന്തോഷമുണ്ട്. तो परंतु इस दुनिया में हमारा जो शारीरिक स्वभाव से हमें जो जिस बातों में हमें दुखी होने का जो आदत हमारे शरीर में हो गया है, संसार में कुछ नुकसान हुआ तो या शारीरिक विषय में जो दुख करने का, ये विलाप करने का ये स्वभाव और आदत से ये हटेगा तो ही हमें स्वर्ग में क्या लाभ है, तो ही हमको उसका मूल्यता मालूम पड़ेगा. इसलिए प्रभु क्या कर रहा है? हमें स्वर्ग की बातें दिखाकर या दुनिया की बातों में कुछ दुख रहेगा, वो दुख उठाएगा तो लाभ है करके बात समझाने के लिए प्रभु हमको एक भक्ति के द्वारा एक दुख दे रहा है. അപ്പോൾ ലോകത്തിന് ഇത് മനസ്സിലാകില്ല. എന്തുകൊണ്ടാണ് ഒരു വിശ്വാസി ദുഃഖിക്കുന്നത്? ആ ദുഃഖം ലോകത്തിന് മനസ്സിലാകത്തില്ല. परंतु एक संसार के लोगों को एक विश्वासी किस अर्थ में शोक कर रहा है या दुख उठा रहा है करके संसार को ये बात समझ नहीं सकता. उन लोग ये बात के उनके लिए नहीं है. ये ദൈവഹിത പ്രകാരമുള്ള ദുഃഖം ഒരു വ്യക്തിക്ക് ഉണ്ടാകുമ്പോൾ ലോകം അതിൽ സന്തോഷിക്കും. അതാണ് നമുക്ക് വായിക്കാം. അതായത് संसार का अवस्था क्या है? अगर परमेश्वर का भक्ति के कारण किसी विश्वासी को अगर शोक आता है तो वो संसार ये बात को देखकर वो लोग और हंसेगा, वो लोग और आनंद करेगा. देखो एक भक्त को दुख आया है बोलकर. അതിന് നമുക്ക് കർത്താവ് വിശുദ്ധന്മാരെ വേർപെടുത്തുന്നതിനുള്ള ബന്ധത്തിൽ മത്തായിയുടെ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 13, 14, 15, 16, 17 ഒരു മാളിക മുകളിലുള്ള സംഭാഷണം, ഒറ്റ സംഭാഷണമാണ്. हम लोग यूहन्ना का पुस्तक 13 अध्याय से लेकर 17वां अध्याय तक हम लोग देखते हैं कि प्रभु ने वहां पर क्या किया. ऊपर का एक कमरा लेकर उस वो कमरे में एक समय में घटा हुआ एक संदेश का केंद्र बात है 13 अध्याय से लेकर 17 अध्याय यूहन्ना का सुसमाचार में. അതിനെ ഫെയർവെൽ മീറ്റിംഗ് എന്നാ പറയുന്നത്. उसको एक विदाई का संगति कहते हैं. यानी उसके बाद प्रभु विदा हो रहा है, उन लोग को अभी मिलने वाला नहीं है, इसलिए एक विदाई का आखिरी संगति कहते हैं उसे. അപ്പൊ അവിടെ കർത്താവ് ഒരു കാര്യം അവരെ ഓർപ്പിക്കുകയാണ്. तो वहां पर प्रभु जब विश्वासियों को
प्रभु के लिए अलगवाई करने के विषय में एक बात बोलकर प्रभु 17 अध्याय में एक बात कहता है। പല കാര്യങ്ങളും കർത്താവ് അത് അവിടെ പറഞ്ഞു. बहुत से बातें वहां पर बोलने के बाद 20-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ 16-20 16 का 20 में वहां पर एक बात कहता है, देखो यूहन्ना का सुसमाचार 16 का 20। मैं तुमसे सच सच कहता हूँ कि हाँ। तुम रोओगे विलाप करोगे परंतु संसार आनंद करेगा। നിങ്ങൾ ദുഃഖിക്കും, ലോകം. तो तुम അപ്പൊ ഏത് കാര്യത്തിലാണ് ശിഷ്യന്മാർ ദുഃഖിക്കുന്നത് എന്നുള്ളത് നമ്മൾ വ്യക്തമായിട്ട് മനസ്സിലാക്കണം. तो तुम लोग दुखी का मनाओगे, तुम लोग शोक करोगे, परंतु वो दुख और शोक देखकर संसार आनंद करेगा। वो एक ही अवस्था है, उसमें विश्वासी लोग दुख मनाएंगे परंतु संसार आनंद मनाएगा। तो किस बात पर है प्रभु के कारण हम लोग दुख उठाएंगे करके एक विश्वासी जानना जरूरी है। ഇത് 12 പേരോട് മാത്രമല്ല, ये सिर्फ वो समय के 12 चेलों के लिए सीमित नहीं है, ദൈവത്തിന്റെ സഭയിലുള്ള എല്ലാവർക്കും ഇത് ബാധകമാണ്. बल्कि प्रभु के कलीसिया में आए हुए सभी व्यक्तियों को ये बात कार्य करता है। അവിടെ 13-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ തുടങ്ങുന്നത് തന്നെ, കർത്താവ് 13-ാം അധ്യായം തുടങ്ങുമ്പോൾ जब 13 अध्याय में प्रभु जब बातें शुरू करता है, പെസഹ പെരുന്നാളിന് മുൻപേ താൻ ഈ ലോകം വിട്ടു പിതാവിന്റെ അടുക്കൽ പോകാനുള്ള നാഴിക വന്നു എന്ന് യേശു അറിഞ്ഞിട്ട് ലോകത്തിൽ തനിക്കുള്ളവരെ സ്നേഹിക്കുക. അപ്പൊ ആ ലോകത്തിൽ തനിക്കുള്ളവർ ആരാ ഉള്ളത്? 13:1 पढ़ना। 12 പേരേ ഉള്ളൂ. പക്ഷെങ്കിൽ കർത്താവ് 12 പേരെ അല്ല കാണുന്നത്. ഈ ലോകത്തിൽ അവസാനമായിട്ട് രക്ഷിക്കപ്പെടുന്ന ആളെ വരെയും പുള്ളി അവിടെ കർത്താവ് അവിടെ 13:1 पढ़ना। फसह के पर्व से पहले जब यीशु ने जान लिया कि मेरी वह घड़ी आ पहुंची है कि जगत छोड़कर पिता के पास जाऊं, तो अपने लोगों से जो जगत में थे जैसा प्रेम वह रखता था, हाँ। अंत तक वैसा ही प्रेम रखता तो था। वो वाक्य पढ़ते समय में अपने लोग जो जगत में है बोलते समय में हमारा सामान्य बुद्धि से अभी क्या लगेगा, वो 12 चेले का बात कर रहे हैं प्रियो, परंतु वैसा नहीं है प्रियो। वहां पर प्रभु जब अपने लोग जो दुनिया में है बोलते समय में प्रभु किन किन लोगों को देख रहे हैं? मुझसे विश्वास करने के द्वारा जो आखिरी विश्वासी जो मुझ पर विश्वास करके आएगा वो शायद 2000 साल के बाद भी रहेगा। प्रभु का नजर उस आखिरी विश्वासी तक वो नजर पर था, वो व्यक्ति भी प्रभु के नजर में है കർത്താവ് നമ്മളെ സ്നേഹിക്കുകയാണ്. और वो आखिरी व्यक्ति तक को प्रभु क्या कर रहा है? प्रेम कर रहा है। നമ്മുടെ അപ്പനേക്കാൾ അമ്മയേക്കാൾ അല്ലെങ്കിൽ ലോകം സ്നേഹിക്കുന്നതിനേക്കാൾ എല്ലാം അധികമായിട്ട് ആദ്യം നമ്മളെ അവനാ സ്നേഹിച്ചത്. मेरा माता मेरा पिता जो मुझसे प्रेम करता है या संसार के लोग या संसार जितना मुझसे प्रेम करता है उससे भी अधिक उससे भी ज्यादा प्रभु संसार के निर्माण से पहले से ही मुझसे सच्चा प्रेम करते आ रहा है। അപ്പൊ ആ സ്നേഹിക്കുന്നത് കൊണ്ട് क्योंकि प्रभु मुझसे इस रीति से प्रेम कर रहा है। നമ്മൾ 17-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, പിതാവിനോട് പ്രാർത്ഥിക്കുന്നുണ്ട്, ഇവർ മാത്രമല്ല ഇവരുടെ വചനം കൊണ്ട് എന്നിൽ വിശ്വസിക്കാനുള്ളവർക്ക് വേണ്ടി ഞാൻ പ്രാർത്ഥിക്കുന്നു. उसका 17वां अध्याय का 20 में पढ़ते समय में प्रभु वहां पर एक बात बोलता है, सिर्फ मैं इनके लिए नहीं प्रार्थना कर रहा हूँ बल्कि ये लोग जब वचन बोलेंगे ये वचन सुनकर और भी लोग विश्वास करेंगे, उन लोगों के लिए भी मैं प्रार्थना कर रहा हूँ। അപ്പൊ നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് ഇന്ന പാസ്റ്റർ പറഞ്ഞത് കൊണ്ടാണ് നമുക്ക് രക്ഷ കിട്ടിയത്, പുള്ളിയെ കണ്ടില്ലായിരുന്നെങ്കിൽ രക്ഷിക്കപ്പെടത്തില്ലായിരുന്നു നമ്മൾ. എന്നാൽ ദൈവത്തിന്റെ കരുതൽ, ദൈവം ആ മുറിയിൽ ഇരുന്ന് തന്റെ സഹോദരന്മാരോടുമായി സംസാരിക്കുമ്പോൾ തന്നെ അവന്റെ ഹൃദയത്തിൽ ആരുണ്ട്? तो हमें क्या लगता है, अरे उस दिन मैं वो पास्टर को मिला, वो पास्टर ने मेरे सिर पर हाथ रखा, प्रार्थना किया, इसलिए मैं बच गया। अगर मैं उस दिन मीटिंग में नहीं जाता तो मैं पता नहीं मेरा हालत क्या होता। परंतु प्रिय ऐसा नहीं है, हम लोग उसके लिए नहीं बचे, वो पास्टर ने ऐसा कार्य किया उसकी वजह से नहीं है, बल्कि प्रभु ने संसार पहले से ही मेरे बारे में सोचा, मेरे लिए प्रार्थना किया, मेरे लिए चिंता किया, इसलिए मैं आज बचा हूँ। അപ്പൊ ഇതിന്റെ അവിടെ കർത്താവ് വളരെ ആത്മീയ അർത്ഥമുള്ള ഒരു കാര്യം ഇവിടെ പറയുക. പക്ഷെ നമുക്ക് അത്രത്തോളം നമുക്ക് ദൈവാത്മാവിന്റെ സഹായം ഉണ്ടെങ്കിൽ അത് മനസ്സിലാവും. उसके बाद प्रभु एक बहुत गहरा बात हमें एक बात बताना चाहता है जो प्रभु के आत्मा की मदद से ही हम समझ सकते हैं। ഞാൻ നിങ്ങളോട് പറയുന്നു, നിങ്ങൾ കരഞ്ഞ് വിലപിക്കും. वहां पर 16 का 20 में कहता है कि ഏത് കാര്യത്തിലാ ശിഷ്യന്മാർ വിലപിച്ചത്? मैं एक बात तुमसे कहता हूँ कि तुम लोग रोओगे और विलाप करोगे। किस बात पर चेले लोग विलाप किया? कौन सा बात पर था? കാരണം പ്രത്യേകിച്ച് സഹോദരിമാരുള്ള ബന്ധത്തിൽ, അതായത് മഗ്ദലക്കാരത്തി മറിയ, ആ പട്ടണത്തിലെ പാപിനിയായ സ്ത്രീ, 7 ഭൂതങ്ങൾ നിറഞ്ഞത് സൂസന്ന, യേശുവിന്റെ അമ്മ മറിയ, ഇവരൊക്കെ ഈ ക്രൂശിനെ നോക്കി വളരെയധികം വിലാപത്തോടെ കരയുകയും അവരെ നെഞ്ചത്തടിച്ച് വേർപിരിയാൻ കഴിയാത്തൊരു ബന്ധം സ്ഥാപിക്കപ്പെട്ടതായിരുന്നു എന്ന് പറഞ്ഞുള്ള ഒരു വലിയൊരു വിലാപം അവർക്കുണ്ടായി. तो खास रीति से बहनों का जीवन में हम देखते समय में जो प्रभु के सेवा के लिए निकला था, मगदलाकारी थी मरियम,
जो और फिर 7 दुष्ट आत्माओं से निकला हुआ मरियम और इस और पापनी स्त्री और प्रभु का माँ मरियम और फिर सुसन्ना, इस तरह बहुत से बहन लोगों ने जब प्रभु को उस क्रूस में लेकर जाते समय में वो लोग छाती पीट पीट कर रोकर विलाप किया। प्रभु के ऊपर आया हुआ विपत्ति को देखकर वो लोग ने रोया था। ऐसे बहुत लोग थे जो प्रभु के ऊपर आया विपत्ति को देखकर वो लोग ने विलाप किया था। എന്നാൽ ഇത് പറയുമ്പോൾ ഈ സഹോദരിമാരില്ല ഇവിടെ. अभी प्रभु जब ये वाक्य बोलते समय में ये बहन लोग नहीं थे उधर, കാരണം സഹോദരിമാരുടെ പ്രകൃതി അനുസരിച്ച് അവർക്ക് ഒരു ദുഃഖം ഉണ്ടാകുമ്പോൾ അത് വെളിയിലോട്ട് കൂടുതലായിട്ട് കാണിക്കും. എന്നാൽ സഹോദരന്മാർക്ക് ഭയങ്കരമായ ദുഃഖമുണ്ട് യേശുവിന്. കാരണം അവർ കർത്തന്റെ പിന്നിലാണ് കരയുന്നത്. तो स्वाभाविक रीति से देखा जाए तो बहनों को जब कभी भी दुख होता है या स्त्रियों को जब भी दुख होता है तो वो लोग ज्यादा बाहर रीति से ज्यादा प्रकट करके दिखाते हैं दुख और शोक, क्योंकि वो बहनों का स्त्रियों का स्वभाव है। परंतु सिर्फ स्त्रियों को बहनों को दुख हुआ ऐसा नहीं था, पर्दे के पीछे बहुत से पुरुष लोग भाई लोग थे जो वो लोग चुप के रो रहे थे। എന്നാൽ നിങ്ങളുടെ ഈ ദുഃഖത്തെ, परंतु तुम्हारा ये दुख, കാരണം എത്രത്തോളം ആഴത്തിൽ ദുഃഖിച്ചോ അതിനെ ഞാൻ എന്താക്കി തീർക്കും. ആ ഇവിടെയാണ് അതിന്റെ മർമ്മം ഇരിക്കുന്നത്. उसका അവിടെ बी നോക്കുക. पार्ट पढ़ना, ആ, 20 का बी पार्ट पढ़ना, आगे पढ़ना। तुम्हें शोक होगा परंतु तुम्हारा शोक आनंद में बदल जाएगा। हाँ, तो तुम लोग कितना गहराई से तुम लोग ने मेरे इस विषय क्रूस के इस विषय को देखकर तुमने शोक किया है, वो गहराई का शोक को मैं उतना बड़ा मैं आनंद मनाऊंगा आगे चलकर। അപ്പൊ നമുക്ക് ആത്മീയമായി സന്തോഷിക്കണമെങ്കിൽ നമ്മൾ പ്രാർത്ഥിച്ചു സന്തോഷം കിട്ടുന്നില്ല എന്നുള്ള നിലയിൽ നമ്മൾ ആയിരിക്കുന്നത്. നമുക്ക് സന്തോഷം കിട്ടാത്തത് എന്തുകൊണ്ടാണ്? हमें आत्मिक रीति से हम लोगों को क्या लगता है, मैं अगर थोड़ा देर प्रार्थना करूंगा, थोड़ा उपवास करेगा तो आत्मिक रीति से मुझे थोड़ा खुशी मिलेगा, आनंद मिलेगा करके ऐसा सोचकर हम लोग प्रार्थना करते हैं, आत्मा में थोड़ा आनंद मिलेगा सोचते हैं, फिर भी हमको आनंद क्यों नहीं मिलता? उसका कारण क्या है? എന്തുകൊണ്ടാണ് അപ്പോസ്തലന്മാർക്ക് ഭയങ്കര സന്തോഷം ഉണ്ടായത്? കർത്താവ് പുനരുദ്ധാനം പ്രാപിച്ചെന്നും അവരെ കണ്ടു, അവര് സ്വർഗത്തിൽ പോയി എന്നൊക്കെ പറയും. ഭയങ്കര സന്തോഷമാണ്, ആത്മാവിന്റെ ഭയങ്കര സന്തോഷമാണ്. എന്താ അവർക്ക് ആ സന്തോഷത്തിന് കാരണം? उन दिनों में प्रभु के लोगों को, उन दिनों में प्रभु के विश्वासी लोगों को प्रभु मरकर जी उठा है बोलने के बाद वो लोग बहुत ही आनंद से खुशी मनाते हुए हंसते हंसते वो लोग प्रभु का सेवा करने लगे, खुशी से वो लोग एक एक कार्य करने लगे। वो खुशी उनको कहां से मिला उन दिनों के विश्वासियों को? കാരണം യേശുക്രിസ്തുവിന്റെ മരണത്തിൽ ഈ സഹോദരന്മാർക്ക് ദൈവഹിത പ്രകാരം ഒരു ദുഃഖം ഉണ്ടായി. അതെന്താണ്? क्योंकि ये प्रभु के भक्त लोगों को, ये जो विश्वासी खास रूप में प्रभु के चेले लोगों को परमेश्वर के भक्ति के कारण उन लोगों को परमेश्वर की इच्छा के अनुसार एक शोक उनको अनुभव हुआ है। वो कौन सा शोक था? जो प्रभु का क्रूस को देखकर അവര് തലയിലുള്ള ക്രിസ്തുവിന്റെ മുറിവിനെ കണ്ടു, वो लोग प्रभु के सिर में लगा हुआ घाव को देखा, പുറമെല്ലാം ഒഴിവുചാല പോലെ കീറപ്പെട്ടു. उनका पीठ पीछे पूरा ऐसा लगता है कि किसी ने हल चलाकर पूरा पीछे का पीठ पूरा फट गया था, पूरा लहू बह रहा था, वो लोग ने देखा। അവന്റെ കൈകളിൽ ആണി അടിച്ചു. उनके हाथों में खिले ठोके गए थे। ഇതൊക്കെ സംഭവിച്ചത് ये सब घटना को देखकर ഞാൻ ഒരുത്തൻ നിമിത്തമാണെന്ന് ഓരോരുത്തരും കണ്ടപ്പോൾ അവർക്ക് അത് ദൈവികത പ്രകാരമുള്ള ദുഃഖമായി. ഞാനാണ്, യഹൂദന്മാരല്ല യേശുവിനെ ക്രൂശിച്ചത്, റോമൻ പടയാളികളല്ല യേശുവിനെ ക്രൂശിച്ചത്, ഇനി ദൈവം പോലുമല്ല യേശുവിനെ ക്രൂശിച്ചത്. പിന്നെ എന്താണ്? എന്റെ പാപം നിമിത്തം എനിക്ക് വേണ്ടി മുറിവേറ്റവനായ യേശു എന്നുള്ള രീതിയിൽ യേശു അത്രത്തോളം അവർക്ക് പ്രിയനായി തീർന്നു. तो प्रभु का एक एक घाव को देखकर, उनका सिर का, हाथ का, पीठ पीछे हाथ पैर का घाव को देखकर एक एक विश्वासी लोग क्या बोलने लगा? प्रभु ये मेरे कारण प्रभु का ऐसा दुख आया है, मेरे वजह से, मेरे पाप के निमित्त, मेरे वजह से। यहूदी लोगों ने नहीं प्रभु को क्रूस में चढ़ाया, रोम के सेना लोगों ने नहीं क्रूस में चढ़ाया, पिता परमेश्वर ने नहीं क्रूस में चढ़ाया, बल्कि मेरे वजह से है बोलकर ऐसे एक एक विश्वासी लोगों ने जब प्रभु को क्रूस में देखा तो वो लोग विलाप करने लगे। वो कौन सा विलाप है? भक्ति के द्वारा, क्योंकि मेरे वजह से बोलकर वो लोग अपने आप को समर्पण करके वो भक्ति से वो लोग एक बात को समझ में आया कि एक शोक उनके अंदर आया कि ये प्रभु जो दुख सह रहा है वो मेरे वजह से सह रहा है। അപ്പൊ ഒരു പാപിയെ, കാരണം ആ പാപി അതുവരെ എങ്ങനെയുള്ളവനായിരുന്നു? കഠിന ഹൃദയനാ, ദൈവ വിഷയത്തിൽ ഒരിക്കലും ദുഃഖിക്കാത്തവനാണ്. क्योंकि एक पापी का स्वभाव अगर देखा जाए तो उसका परमेश्वर के विषय में, भक्ति के विषय में कभी भी वो विलाप नहीं करता है, क्योंकि कठोर व्यक्ति है वो। കാരണം നമ്മള് ഒരിക്കലും രക്ഷിക്കപ്പെടാത്തവരായിരുന്നു. क्योंकि एक समय में हमारा उद्धार नहीं हुआ था। അന്ന് നമ്മൾ യേശുവിനെ മരണം ആർക്കാണ്ട് വേണ്ടി മരിച്ചു, ഒരു യേശു ചത്ത, എനിക്കെന്താ? നമ്മൾ അങ്ങനെയുള്ള മനോഭാവം, കാരണം നമ്മുടെ ഹൃദയം കല്ല് പോലെ ആയിരുന്നു. जब हम लोग कठोर थे, जब हम लोग अविश्वासी थे, जब तभी हम लोग ने सुना था यीशु किसी पापियों के लिए मरा है, उस दिनों में हमारा स्वभाव क्या था? यीशु मरा, मरने दो, किसी के लिए मरा रहेगा, मुझे क्या है? इस तरह का कठोर हृदय के लोग थे। प्रभु के विषय के लिए हमें कोई दुख विलाप नहीं था।
അല്ല, യശയാപ്രവാചകൻ പറയുന്നുണ്ട്, യേശു ക്രൂശിൽ കിടക്കുമ്പോൾ ആ വേദനിക്കുമ്പോൾ ആൾക്കാർ പറയാ അവൻ ചെയ്ത പാപത്തിന്റെ ഫലം അവൻ അനുഭവിക്കുന്നു, ഞങ്ങൾക്ക് എന്താ? കാരണം അവനെ ദൈവം അടിച്ചു, ശിക്ഷിച്ചു, ദണ്ഡിപ്പിച്ചു എന്ന് വിചാരിച്ചു. ഞങ്ങൾക്കിപ്പോ എന്താ? ആ ഒരു നിലയിലായിരുന്നു ഒരു പാവി നമ്മൾ യഥാർത്ഥത്തിൽ. എന്നാൽ നമ്മളെ ക്രിസ്തുവിന്റെ സഹോദരനാക്കുവാനും ദൈവത്തിന്റെ മകനാക്കി തീർക്കുവാനും ദൈവം ആഴത്തിൽ ഒരു പ്രവൃത്തി ചെയ്തപ്പോൾ ദൈവഹൃദയത്തിൽ തന്നെ ദുഃഖം ഉണ്ടായി. തന്റെ പുത്രനെ കൈവിടുന്ന ദൈവത്തിന് ദുഃഖം ഉണ്ടായി. हम यशायाह का पुस्तक 53 में पढ़ते समय में वहां पर एक वाक्य लिखा है कि जब उसको छेदा गया, उसके ऊपर घाव आया, उसको जब मनुष्य उसको टुकराएगा, जब उसके ऊपर जब इस तरह विपत्ति आएगा, लोग सोचेंगे क्या है, परमेश्वर ने ये इस व्यक्ति को सजा दिया है, ये यीशु ने जो गलती किया उसका सजा उसको दिया है करके मनुष्य ऐसा सोचेंगे करके पहले से यशायाह इस बात में भविष्यवाणी करता है। तो परंतु ये बात एक बहुत गहरा बात है। मनुष्य ने यीशु को, क्योंकि मनुष्य का हृदय इतना कठोर है, यीशु मसीह ने क्रूस में किया हुआ कार्य का कोई भी समझ, कोई भी वो आत्मिक अवस्था क्या है, कोई भी मनुष्य समझता नहीं है। परंतु वहां पर हम पढ़ते हैं कि परमेश्वर को ये भाया, परमेश्वर को ये दुख हुआ जब अपना पुत्र के ऊपर इतना विपत्ति आया। तो क्योंकि जितना वेदना प्रभु से गया, वही सेम वेदना पिता परमेश्वर वहां पर वेदना सह रहा था। मेरा प्रिय बेटा अपने पापियों को बचाने के लिए ऐसा कार्य करके बोलकर प्रभु के, तो वो भक्ति परमेश्वर के अंदर से वो हमारे अंदर आता है। जब प्रभु ने जो दुख उठाया, वो बात हम देखते समय में परमेश्वर ने भी दुख उठाया है क्योंकि अपना पुत्र आया। वही बात को जब हम यीशु को देखते समय में वो दुख हमारे अंदर भी आ रहा है। കാരണം കർത്താവിനെ ക്രൂശിക്കുന്നത് വരെയും അവർക്ക് ചില ഭയങ്ങളൊക്കെ ഉണ്ടായി. ഇനി ഞങ്ങളെ പിടിച്ച് ക്രൂശിക്കുവോ, ഇവന്റെ ശിഷ്യനാന്ന് പറഞ്ഞാൽ തള്ളിപ്പറയൊക്കെ ചെയ്യും. പക്ഷെ കർത്താവ് ക്രൂശിക്കപ്പെട്ട അന്ന് രാത്രി അവർക്ക് ഭയങ്കരമായ വേദന. കർത്താവ് പിരിഞ്ഞു പോയതല്ല, ഞങ്ങളാണ് അവനെ. यीशु जब पकड़ा गया था तब चेले को एक डर, लोगों के अंदर डर था, चेले लोग में क्या डर था, अरे यीशु पकड़ा गया ना, अभी हम लोग भी प्रभु के चेले हैं, इसलिए हमें भी पकड़ेंगे, हमें भी क्रूस पे चढ़ाएंगे, ऐसा डर उन लोग के अंदर था। परंतु जिस दिन यीशु क्रूस पर मरा, उस दिन रात को उन लोग को एक अलग प्रकार का अवस्था था। उन लोग क्या, वो लोग प्रभु मेरे लिए कारण मरा, मेरे निमित्त प्रभु क्रूस में मरा, मेरे पाप के निमित्त क्रूस में मरा, ये बात सोचकर चेले लोग रो रहे थे। ഇതാണ് ദൈവിക പ്രകാരമുള്ള ദുഃഖം. ये परमेश्वर की इच्छा के अनुसार आने वाला, या परमेश्वर के भक्ति के इच्छा के अनुसार वाला शोक। അപ്പോൾ യഹൂദനെ ദൈവം ചേർക്കുമ്പോൾ ഈ ഒരു ദുഃഖം അവനിൽ കൊണ്ടുവരും. इसलिए जब यहूदियों को प्रभु जब अपने नजदीक लाएगा, इस तरह का शोक यहूदियों के ऊपर आएगा। ഇനി ജാതിയിൽ നിന്നുള്ള ഒരാളെ സഭയോട് ചേർക്കുന്നതിനുള്ള ബന്ധത്തിൽ നമ്മൾ നോക്കുമ്പോൾ अभी अन्य जातियों को जब प्रभु कलीसिया में जोड़ेगा तभी क्या करेगा? നമുക്ക് അവിടെ തിരുവനന്തപുരത്തിൽ കാണുന്നുണ്ട്. അതായത് കന്നക്ക രാജ്യത്തിലെ രാജ്ഞിയുടെ ഷണ്ണനായിരിക്കുന്ന ഫിലിപ്പോസിന്റെ സുവിശേഷം പറയാനായിട്ട് വന്നപ്പോൾ അതിനുള്ള സാഹചര്യം ദൈവം ഒരുക്കുന്ന എങ്ങനെ നോക്കണം. वहाँ पर प्रेरितों का कार्य में वहाँ पर हम देखते हैं कि वो खोजे को, जो फिलिप के द्वारा एक खोजा जब प्रभु में आता है, तो उसके साथ प्रभु कैसा कार्य करता है, प्रेरितों का कार्य 8वां अध्याय में അവിടെ അതിന്റെ 26 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ उसका 26 से जब हम पढ़ते हैं, അനന്തരം കർത്താവിന്റെ ദൂതൻ ഫിലിപ്പോസിനോട് നീ എഴുന്നേറ്റ് തെക്കോട്ട് യെരുശലേമിലെ ഗസയ്ക്കുള്ള നിർജ്ജനമായ വഴിയിലേക്ക് പോക എന്ന് പറഞ്ഞു. वहाँ पर देखो स्वर्गदूत वहाँ पर 26 में क्या कहता है फिलिप को कि तू उठ और तू दक्षिण की उस ओर की जा, जहाँ पर यरूशलेम से गाजा की ओर का जो रास्ता है वहाँ पर तू जा. ഈ ഗാസ തന്നെയാണ് ഇന്നും അവിടെ മരുഭൂമിയിൽ കട. ഇന്ന് നമ്മൾ ഈ അടുത്ത സമയത്ത് യുദ്ധം ഉണ്ടായില്ലേ, ഗാസ, ആ ഗാസ തന്നെയാണിത്. ये गाजा कौन सा गाजा है? थोड़ा महीने पहले हमने देखा था ना, इसराइल में युद्ध हुआ, गाजा में ये सब वही गाजा यही है. അപ്പോൾ ഈ ജാതിയായ ഈ ഷണ്ണനെ രക്ഷിക്കാൻ ദൈവം ആഗ്രഹിച്ചപ്പോൾ तो यहाँ पर ये 27वें वाक्य में ये अन्य जाति जो खोजा है, इस खोजे को बचाने के लिए जब प्रभु को मन आया, അവിടെ താപ്പോടാൻ 30-ാം വാക്യം മുതൽ വായിക്കുമ്പോൾ उसका 30 में वहाँ पर हम देखते हैं ഫിലിപ്പോസ് ഓടിച്ചെല്ലുമ്പോൾ फिलिप भागकर उसके पास गया. യെശയ്യാ പ്രവാചകന്റെ പുസ്തകം വായിക്കുന്നത് उसने ये सुना कि ये वो व्यक्ति यशायाह भविष्यवक्ता का किताब पढ़ रहा था. നീ വായിക്കുന്നത് ഗ്രഹിക്കുന്നുവോ? फिलिप ने उसको पूछा, जो तू पढ़ रहा है वो तू समझ रहा है क्या? അവൻ പറഞ്ഞു ഒരുത്തൻ പൊരുൾ തിരിച്ചു തരാതെ എങ്ങനെ ഗ്രഹിക്കും? 31 पढ़ना. ഇനി ഫിലിപ്പോസ് പൊരുൾ തിരിച്ചു കൊടുത്തത് എന്താണെന്നറിയാമോ? 31 जल्दी पढ़ना. उसने कहा जब तक कोई मुझे न समझाए तो मैं कैसे समझूं? हाँ, तो अभी देखो वो खोजा क्या बोल रहा है, जब तक कोई मुझे समझाए तब तक मैं नहीं समझ पाऊंगा. तो फिलिप अभी क्या समझा कर दे रहा है, देखो നമ്മുടെ നോക്കാം. ഇനി ഇവിടെ വായിക്കാം. അതിന്റെ ഈ 32-ാം വാക്യം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ 32 में നമ്മൾ നേരത്തെ ബെൻസിയാരും സംസാരിച്ചാണ്. അതായത് അറുക്കാനുള്ള ആടിനെ പോലെ അവനെ കൊണ്ടുപോയി. वहाँ पर बेंसी ने भी ये वाक्य हमने पढ़ा था, एक वध करने वाला मेमने को लेकर जा रहा है. എന്താ നമ്മൾ ഇതിൽ നിന്ന് അർത്ഥമാക്കുന്നത്? इससे हम क्या समझ में आता है?
അറക്കാനുള്ള ആടിനെ പോലെ കൊണ്ട് ഇത് एक പറഞ്ഞാൽ मेमने को जहाँ पर वध करने के लिए लेकर जाता है, वैसा एक मेमने को लेकर गया। എന്താണ് അർത്ഥം? उसका अर्थ क्या है? കാരണം ഈ ഷണ്ണന്റെ ഹൃദയത്തിൽ ഒരു ദൈവികമായ ഒരു മാനസാന്തരം ഉണ്ടാക്കണം. കാരണം എനിക്ക് വേണ്ടിയാണ് ക്രിസ്തു മരിച്ചത് എന്ന് ഗ്രഹിക്കുമ്പോൾ അവന് ഹൃദയം എന്തായി തീരും? മാംസളമായി തീരണം. क्योंकि ये खोजा जो अन्य जाति है, पापी है, हृदय कठोर वाला आदमी है, इसके अंदर भी एक सौम्य मन होना जरूरी है। तो इसलिए परमेश्वर ने उसके लिए क्या कार्य किया है, वो बात का भक्ति उसके अंदर उत्पन्न होना जरूरी है। അറക്കാനുള്ള ആടിനെ കൊണ്ടുപോകാന്ന് പറയുമ്പോൾ एक वध करने के लिए मेमने को लेकर जा रहा है करके बोलने का तो उसका मतलब क्या है? നമ്മൾ ചിന്തിക്കുന്ന കയറെ കെട്ടിപ്പിടിച്ച് നിർബന്ധിച്ച് കൊണ്ടുപോകാന്നാണ്, വലിച്ചുകൊണ്ട് പോകുന്നത് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. हमें क्या सोचता है जब ऐसे कोई एक वध करने के लिए मेमना को लेकर जा रहा है, मतलब क्या है? उस मेमने के गले में एक बहुत बड़ा धागा बांधा है और उस धागे को खींच कर मेमने को लेकर जा रहा है, और मेमने को जाने के लिए पसंद नहीं है। मेमना जोर जोर से रो रहा है, मुझे मत लेके जाओ बोलकर। ഇതുപോലെ യേശുവിന് इष्टമില്ലായിരുന്നു. उसी तरह यीशु को पसंद नहीं था, പക്ഷെ യേശുവിനെ വലിച്ചുകൊണ്ട് പോവാ. परंतु यीशु को जबरदस्ती खींच के लेकर गया। ആ അർത്ഥമല്ല. वो अर्थ नहीं है इधर। ആടിന് मेमने को എന്നെ ഇവര് കൊല്ലാൻ കൊണ്ടുപോവാന്ന് അറിയത്തില്ല. एक मेमने को जब लेकर जाते समय में उसको कभी नहीं मालूम कि आज मेरा कत्ल होने वाला है, मुझे काटा जाने वाला है। वो बात मेमने को कभी नहीं मालूम। എന്നാൽ യേശുവിന് അറിയാമോ? यीशु जानता था क्या? എന്നാൽ यीशु जानता था, फिर भी ആ അറിവുണ്ടായിട്ടും वो जानकारी होने के बाद भी मेमने के समान വിസമ്മത जानता, ഇതാണ് ഇത്. वो जानने के बाद भी एक मेमना जानने के बाद भी एक मेमना कैसा कटने के लिए एकदम शांति से जाता है, खुशी से जाता है, वैसा ही प्रभु जानकर भी वो चला गया, क्योंकि मुझे लेकर जा रहा है बोलकर, क्योंकि अपना भाइयों को बचाने के लिए प्रभु गया। നമ്മൾ ഒരു സഹോദരൻ ഒരു കുറ്റം കണ്ടാൽ അതൊന്ന് വെളിപ്പെടുത്താനും അതിനെതിരെ നിൽക്കാനും എത്ര വ്യഗ്രമായിട്ടാണ് നമ്മൾ ശ്രമിക്കുന്നത്. हम जब एक भाई के अंदर गलती दिखता है तो हम लोग कितना उत्तेजना से वो भाई को गिराने के लिए, इसको निंदा करने के लिए हम लोग कितना उत्तेजना रहता है हमारे എന്നാൽ अंदर। യേശു ഇവിടെ എന്ത് ചെയ്യാൻ പോവാണ്? परंतु यीशु यहाँ पर क्या करने जा रहा है? സഹോദരന്മാർക്ക് വേണ്ടി കുറ്റക്കാരനാണ്. भाइयों के लिए वो खुद दोषी बन रहा है। ഇത് എത്യോപ്യനായ ആ സഹോദരൻ കേട്ടപ്പോൾ അവന്റെ ഹൃദയം പൊട്ടി. ये जब खोजे को इस रीति से अर्थ समझा तो वो बहुत ही हृदय टूट गया उसका। പ്രിയമുള്ളവരെ, രക്ഷിക്കപ്പെടുക എന്ന് പറഞ്ഞാൽ ശരിക്കും ഈ അടിസ്ഥാനത്തിൽ വരണം. इसलिए प्रिय, उद्धार पाना बोला तो सही रीति से वो परमेश्वर की ओर से वो मिला पाना जरूरी है। यही तरीका है उद्धार पाना। എന്നെ രക്ഷിക്കാൻ ഈ യേശു ക്രിസ്തു ഇനി എന്ത് ചെയ്തു? രോമം കത്തിരിക്കുന്നതിനുള്ള മുമ്പാകെ മിണ്ടാതിരിക്കുന്ന ആടെന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താ? उसका पढ़ना 32 पढ़ना जल्दी। पेड़ के समान वध होने को पहुंचाया गया। हाँ और जैसा मेमना अपने ऊन कतरने वालों के सामने चुपचाप रहता है। हाँ, तो उसका अर्थ क्या है? एक मेमना जब उसके ऊन काटने के लिए वो लोगों के पास लेकर जाते समय में मेमना शांत रहता है, वैसा ये मसीहा भी शांत था। उसका मतलब क्या है? ഇതിന്റെ അർത്ഥം എന്താ? उसका अर्थ क्या है? നമ്മൾ ചിന്തിക്കുക എന്താണ്? ഈ ആടിനെയൊക്കെ രോമം കത്തിരിക്കുമ്പോൾ അതിന്റെ ഭാരം ഇറങ്ങിപ്പോകുമല്ലോ എന്നുള്ളൊരു സന്തോഷം. हमें क्या लगता है? स्वाभाविक ആടിന് രോമം കത്തിരിക്കുന്ന ദിവസം അന്ന് ഭയങ്കര സന്തോഷമാണ്. एक എന്താണ്? स्वाभाविक അത് ഒരു പ്രത്യേക കാലഘട്ടം വരെ ഈ രോമം അതിനെന്താണ്? ഒരു ഭാരം. ആ രോമം കത്തിരിക്കുമ്പോൾ അതിന്റെ ഭാരം ഇറങ്ങിപ്പോയതിനൊരു संतोष। അതുപോലെ യേശുവിന് സന്തോഷം അങ്ങനെയാണോ? അല്ല. ഇവിടുത്തെ വിഷയം എന്താണ്? स्वाभाविक रीति से देखा जाए तो एक मेमने का ऊन काटने का दिन बोला तो वो मेमने का सबसे खुशी का दिन है, क्योंकि 2-3 साल वो मेमने के ऊपर जो ऊन भरा रहता है वो उसके लिए एक बोझ बन जाता है, दर्द बन जाता है। आगे चलकर वो मेमना उस बोझ की वजह से मर भी सकता है। इसलिए ऊन काटने का दिन मेमने का सबसे खुशी का दिन रहता है। तो वो ताकि क्यों वो कट जाने के बाद वो हल्का हो जाता है, खुशी हो जाता है। उस तरीके का खुशी यीशु को मिला है करके ऐसा नहीं वो वाक्य का अर्थ है। യേശു അവിടെ നിൽക്കുമ്പോൾ യേശുവിനെതിരെയുള്ള സാക്ഷികൾ ഉയർത്തുകയാണ്. क्योंकि यीशु को जब पकड़ाया गया था और एक अदालत में लेकर गया था, उसके खिलाफ झूठे गवाही लोग उठकर उसके ऊपर आरोप लगा रहे। ഇവൻ കുറ്റക്കാരനാണ്, ये एक दोषी है, ഇവൻ മരിക്കണം. ये मरना चाहिए। അപ്പോൾ യേശു എന്തെങ്കിലും പാപം ചെയ്തിട്ടുണ്ടോ? उस समय में यीशु ने कुछ पाप किया था क्या? कुछ गलती किया था क्या? അപ്പോൾ വാതുറക്കാതിരുന്നത് तो उस समय में वो चुप बैठा। നമ്മൾ ഇതൊക്കെ ചെയ്തു എന്നുള്ളതുകൊണ്ട്, क्योंकि- സഹോദരന്മാർ ചെയ്തത് കൊണ്ട് വാ തുറക്കാതിരുന്നു. क्योंकि ये सब गुनाह प्रभु ने नहीं किया, परंतु ये सब गुनाह प्रभु के भाई लोगों ने किया है। तो ये बात को प्रभु देखकर ये भाई लोगों को बचाना है तो फिर मुझे चुप बैठना पड़ेगा। അത് ഷണ്ണന് മനസ്സിലായി. ये बात खोजा समझ गया, അതുകൊണ്ട് പുള്ളി രക്ഷിക്കപ്പെട്ടു. इसलिए वो खोजा बच गया। അതുകൊണ്ട് അവന് ആ ദുഃഖത്തിൽ എനിക്ക് വേണ്ടി ഇങ്ങനെ ദുഃഖിച്ച ഒരു കർത്താവിനെ അവൻ സ്വീകരിച്ചപ്പോൾ അവൻ എന്ത് ചെയ്തു? ആ ദുഃഖത്തെ ദൈവം ആത്മാവിൽ നിറച്ച് സന്തോഷമാക്കി.
ആത്മാവിന് സന്തോഷം. Amen. इसके लिए ये खोजा जब देख रहे हैं कि मुझे बचाने के लिए प्रभु को वेदना उठाना पड़ा, प्रभु को दर्द सहना पड़ा, जो दुख परमेश्वर को आया कि अपने पुत्र को बेचकर सजा करने का, वही दुख परमेश्वर का दुख मेरे वो खोजे के अंदर आकर वो खोजा विलाप करके मन परिवर्तन होकर उद्धार पाया। उद्धार पाने के समय में क्योंकि ये खोजे को ये दुख आया तो पवित्र आत्मा वो दुख को वो विलाप को आत्मिक आनंद में बदल दिया। അപ്പോൾ ഒരു വിശ്വാസിയുടെ ദുഃഖം എന്താണ്? तो इसलिए एक विश्वासी का सच्चा दुख क्या है? ലോകത്തിന്റെ ദുഃഖമാണെങ്കിൽ മനസ്സിലായിട്ടില്ല കാര്യം. നമ്മൾ ഇത്രയും പറഞ്ഞത് ലോകത്തിന്റെ ദുഃഖമാണോ? എന്തിനാണ് അന്ന് ആ അരമനയിൽ ശിഷ്യന്മാർ ദുഃഖിച്ച അന്ന് രാത്രി? वो संसार का समान का जो दुख है करके अगर वही दुख विश्वासी का दुख है तो फिर अभी तक हमने जो भी बोला आपको समझेगा नहीं, क्योंकि वो विश्वास चेले लोग जब प्रभु उस दिन क्रूस में मर जाने के बाद उस दिन रात को सब लोग क्यों रो रहे थे? क्योंकि प्रभु मेरा सजा मेरा पाप प्रभु के ऊपर ले लिया करके मेरे वजह से प्रभु मर रहा है, वो बात का दुख विश्वास चेले लोग उठा रहे थे। അപ്പൊ നമ്മൾ കർത്താവിനെ നമ്മൾ ക്രൂശിൽ നോക്കുമ്പോൾ मतलब हम जब क्रूस में प्रभु को देखते समय में അവിടെ നമ്മൾ 53 സങ്കീർത്തനം വായിക്കുകയാണ്. 53 Isaiah 53 में हम पढ़ते हैं, അതിന്റെ 3 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ. उसका 3 से हम पढ़ते हैं। അവൻ മനുഷ്യരാൽ നിന്ദിക്കപ്പെട്ടും ത്യജിക്കപ്പെട്ടും വ്യസനപാത്രമായി രോഗം ശീലിച്ചവനായിരുന്നു. അതിന്റെ 5-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ उसका 5 में हम पढ़ते हैं। എന്നാൽ നമ്മുടെ അകൃത്യങ്ങൾ നിമിത്തം തകർന്നു വരിക്കുന്നു, നമ്മുടെ സമാധാനത്തിനായുള്ള ശിക്ഷ അവന്റെ മേലായി, അവന്റെ അടിപ്രകാരം സൗഖ്യം വന്നിരിക്കുന്നു. എന്നിട്ട് പിന്നെ 10-ാം വാക്യം, फिर 10 में എന്നാൽ അവനെ തകർത്തു കളവാൻ യഹോവയ്ക്ക് ഇഷ്ടം തോന്നി, അവൻ അവന് കഷ്ടം വരുത്തി, അവന്റെ പ്രാണൻ ഒരു അകൃത്യയാഗമായി അപ്പൊ ഇത് ഈ ഒരു കർത്താവിന് വരുന്ന കഷ്ടാനുഭവത്തെ കുറിച്ച് പറയുമ്പോൾ ഇത് എഴുതിയ പ്രവചന ആത്മാവിൽ എഴുതിയ ദൈവദാസൻ ചോദിക്കുക, ഇത് ആര് വിശ്വസിച്ച് ദുഃഖിക്കും? तो ये जब അതാണ് അതിന്റെ 1-ാം വാക്യം കണ്ടോ? यशायाह को जब आत्मा में जब ये समझ में आया कि मसीहा को क्या होगा, उसको दुख उठाना पड़ेगा, विलाप आना पड़ेगा, दुख सहना पड़ेगा, 3 में 5 में और 10 में ये परमेश्वर को भाया कि पुत्र को कुचला जाए, ये सब बातें जब यशायाह भविष्यवक्ता को पहला प्रकटीकरण मिला, लिखने से पहले वो सोच रहा है प्रभु अगर ये सब बातें मैं लिखूंगा परंतु ये सब बातें विश्वास कौन करेगा करके 53 का 1-2 में बोलता है। അപ്പോൾ ഈ ഒരു കഷ്ടതയെ ഒഴിവാക്കിക്കൊണ്ട് യേശുവിൽ വിശ്വസിക്കുന്ന ഒരുപാട് പേരുണ്ട്. तो परंतु इतना इस प्रकार का विलाप और इस तरह का दुख जो मसीहा के ऊपर आएगा वो नहीं बिना दुख से भी बिना दुख का भी एक यीशु है। ऐसे भी कुछ लोग हैं जो दुनिया में ऐसे प्रकार के लोग हैं जो विश्वास करते हैं कि यीशु बिना दुख से भी गया है करके। നമ്മൾ ഒരിക്കലും ആ അനുഗ്രഹത്തിലേക്ക് എത്താതെ ഭൗമികമായ നിലയിൽ സന്തോഷിക്കുക, ഭൗമിക നിലയിൽ ദുഃഖിക്കുക എന്നുള്ള തലത്തിൽ നിർത്തുന്ന ഒരു യേശുണ്ട്. क्योंकि दुनिया में लोगों ने एक ऐसा यीशु का प्रचार किया है जो संसार में हम लोग दुनिया में जीते समय में संसार का तौर तरीके के जीने के अनुसार सुख और दुख हमें आएगा। संसार में कुछ धन रहेगा तो सुख रहेगा, धन नहीं है तो दुख होगा बोलकर यीशु को संसारिक रीति बनाकर संसार के आधार पर यीशु है ऐसा यीशु है करके लोगों को सिखाया जा रहा है, प्रचार किया जा रहा है। എന്നാൽ ദൈവം ഒരു വ്യക്തിയിൽ ഇടപെടുമ്പോൾ എന്റെ പുത്രനെ ക്രൂശിച്ചത് നിന്നെ ഉൾപ്പെടുത്താതല്ല. കാരണം അവൻ ക്രൂശിലേക്ക് പോയപ്പോൾ അവന്റെ ശരീരം തകർത്തപ്പോൾ എന്റെ പാപവും കൂടെ അതിനകത്തുണ്ട്. നമ്മള് പത്രോസിന്റെ ലേഖനത്തിൽ വായിക്കുന്നത് നമ്മുടെ പാപങ്ങളെ അവന്റെ ശരീരത്തിൽ ചുമന്നുകൊണ്ട് അവൻ परंतु वहां पर परंतु एक परमेश्वर जब एक विश्वासी के अंदर कार्य करते समय में विश्वासी को क्या बोधे दिला रहा है। उस दिन जब यीशु का शरीर टूटा जा रहा था, उस क्रूस में जब वो वेदना से जा रहा था, वो हे पापी तेरे पाप के निमित्त था। तो जब प्रभु उस क्रूस में वेदना सहते समय में क्रूस में जाते समय में तेरा पाप को वो लेकर वो क्रूस में गया है करके पहला पत्रोस में हम पढ़ते हैं। അപ്പോൾ അവിടെ ഒരു വിശ്വാസിക്ക് കർത്താവിന്റെ ആത്മാവ് മനസ്സിലാക്കി കൊടുക്കുന്നത് യേശു ക്രൂശിൽ മരിച്ചപ്പോൾ യേശുവിന് വേണ്ടിയല്ല മരിച്ചത്. इसलिए पवित्र आत्मा जब एक विश्वासी को बोध दिलाते समय में सबसे पहला बात क्या बोध दिलाता है, यीशु जब क्रूस में मरा वो यीशु के लिए नहीं मरा, പിന്നെ ആർക്ക് വേണ്ടിയാണ്? फिर किसके लिए मरा और कष्ट सहा वेदना सहा? നമുക്ക് വേണ്ടിയാ, हमारे लिए। അപ്പൊ അത് കാണുമ്പോൾ ये बात जब हमको समझ में आएगा എന്റെ പാപം ക്ഷമിക്കപ്പെടാൻ ഞാൻ ദുഃഖിച്ചതുകൊണ്ടോ അനുദപിച്ചതുകൊണ്ടോ ക്ഷമിക്കപ്പെടുന്നില്ല. क्योंकि मेरा पाप को क्षमा होने के लिए मैं थोड़ा रोया, मैं थोड़ा विलाप किया, मैं थोड़ा छाती मारने से ऐसा करने से मेरा पाप का क्षमा नहीं होगा। രക്ഷകന്റെ തകർച്ചയും രക്ഷകന്റെ പ്രാർത്ഥനയും കണ്ണുനീരുമാണ് ദൈവം കാണുന്നത്. बल्कि जो उद्धार करता है उसको ऊपर मारा है, उसके ऊपर विपत्ति आया, उसको रोना पड़ा, ये एक उद्धारकर्ता को ऐसा
ऐसा आया, विलाप आया करके, ये परमेश्वर जब देखेगा तब वो परमेश्वर क्या बोलेगा? जिसके लिए ये विलाप उठाया, जिसके लिए आंसू बहाया, उसका पाप को क्षमा है। എന്നാൽ നമ്മുടെ തകർന്നതെന്ന് കാണാൻ ആ യേശുക്രിസ്തുവിന്റെ തകർച്ച കണ്ടിട്ടാണ് ഹൃദയം കയറുന്നത്. और हमारा हृदय कब विलाप और दुखी होना है, हृदय टूटना है? मेरे वजह से प्रभु को दुख उठाना पड़ा, मेरा पाप के खातिर प्रभु क्रूस में गया करके, ये बात मेरे वजह से देखकर मुझे रोना है। तब वही सच्चा विलाप ही परमेश्वर का भक्त के द्वारा आया विलाप है। അതാണ് എന്തായി തീരുന്നത്? वो विलाप आगे चलकर क्या होगा? ആത്മാവിന് നിറവായിട്ട്. आत्मा से भरकर। അപ്പൊ ഈ ദുഃഖം എവിടുത്തെ ദുഃഖമാണ്? तो ये दुख कौन सा दुख है? ഭൂമിയിലെ ദുഃഖമാണോ സ്വർഗത്തിലെ ദുഃഖമാണോ? भूमि का दुख है क्या स्वर्ग का दुख है? ഇത് സ്വർഗത്തിൽ രൂപപ്പെടുത്ത ദുഃഖമാണ്. ये स्वर्ग में प्रकट हुआ ദൈവഹൃദയത്തിലെ ദൈവഹിതപ്രകാരമുള്ള ദുഃഖമാണ്. ये परमेश्वर का हृदय अनुसार आया हुआ दुख है। കാരണം ആ ഹൃദയത്തിന് അങ്ങനെ തകർന്ന മനസ്സിനെ ദൈവത്തിന് ഉപേക്ഷിക്കാൻ പറ്റത്തില്ല. क्योंकि इस रीति से टूटा हुआ आत्मा को टूटा हुआ और पिसा हुआ आत्मा को प्रभु टुकरा नहीं सकता। നമ്മള് സങ്കീർത്തനം 34ന്റെ 18ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ हम लोग भजन संगीता 34 का 18 पढ़ते हैं। 34 का 18। ഹൃദയം നുറുങ്ങിയവർക്ക് യഹോവ സമീപസ്ഥൻ. ആ, മനസ്സ് തകർന്നവരെ അവൻ രക്ഷിക്കും. അപ്പൊ ഏത് അർത്ഥത്തിലാണ്? 18 पढ़ना जल्दी। എന്റെ പശു ചത്തു എന്ന് പറഞ്ഞ് ഞാൻ കുറച്ച് കരഞ്ഞ് ഹൃദയം നുറുങ്ങുമ്പോൾ ആ വ്യക്തിക്ക് ദൈവം സമീപസ്ഥനാണെന്നാണോ പ്രിയമുള്ളവരെ നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്? पढ़ना जल्दी। यहोवा टूटे मन वालों के समीप रहता बस है। बस बस यहोवा टूटे हुए मन के लोगों का समीप है। ये वाक्य पढ़ने के बाद कौन सा अर्थ में? मेरे पास मेरे खेती में मेरा गाय मर गया, वो गाय मर गया तो मेरा हृदय टूट गया, मेरा हृदय टूट गया तो यहोवा मेरा नजदीक आएगा, वो अर्थ में है क्या ये वाक्य? അങ്ങനെയാണെങ്കിൽ ലോകത്തിൽ എത്രയോ പേരുണ്ട്. अगर ऐसा है तो दुनिया में कितने लोग क्या क्या बातें सोचकर रो रहे हैं? वो लोग सबके नजदीक है क्या यहोवा? ലോക മനുഷ്യരെല്ലാം ജീവിക്കുന്നത് അവരുടേതായ ഭൗമിക ക്രമീകരണത്തിൽ അവരുടെ മക്കൾക്ക് വേണ്ടിയാണ്. क्योंकि संसार के सब लोग अपना इच्छा के अनुसार अपना भूमि की बातें, अपना परिवार की बातें, अपने ही लोगों के विषय में सोचकर रोते विलाप करते हैं। നമ്മളോട് പറഞ്ഞിട്ടുണ്ട് ലോകം ദുഃഖിക്കുന്ന പോലെ നിങ്ങള് നിങ്ങളുടെ ഭാര്യ മരിച്ചാൽ കരയരുത്, മക്കള് മരിച്ചാൽ കരയരുത്, ഭർത്താവ് മരിച്ചാൽ, ഇതെന്തോ നിയമോ? हम लेकिन प्रभु का वचन हमारे विषय में क्या कहता है कि जैसा संसार विलाप करता है वैसा तुम विलाप और शोक नहीं करना। इससे तेरा पत्नी मर गया तो तुम नहीं रोना, तुम्हारा बच्चे मर गए तो नहीं रोना, तुम्हारा पति मर गया तो नहीं रोना। अरे ये विश्वासियों के लिए कैसा कानून हो गया ये? എന്തുകൊണ്ടാ ഇങ്ങനൊരു വിയോഗം പെട്ടെന്ന് സംഭവിക്കുമ്പോൾ ഭയങ്കര ദുഃഖം? ക്രൂശിലെ അനുഗ്രഹത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ ദുഃഖിച്ചിട്ടില്ലാത്തവർക്ക് ഇതൊക്കെ വലിയ दुख। क्यों आजकल विश्वासी लोगों के जीवन में कुछ भी विपत्ति आ गया या कोई प्रियजन मर गया तो अचानक विश्वासी लोग भी छाती पीट कर रोते? जैसा अन्य जाति रोते वैसा विश्वासी लोग क्यों रोते? संसार की बातों को देखकर। क्योंकि वो विश्वासी के जीवन में अभी तक क्रूस में प्रभु ने जो वेदना सहा है उस वेदना के साथ विश्वासी कभी एक नहीं हुआ है, इसलिए संसार के दुख के साथ वो समानता में चल रहा है, इसलिए संसार का दुख आया तो रो रहा है। പൗലോസിന്റെ വ്യക്തിപരമായ ജീവിതത്തിൽ കൊല്ലാൻ പിടിച്ചാലും ജയിലിലിട്ടാലും പുള്ളിക്ക് ദുഃഖമില്ല. കാരണം വലിയൊരു ദുഃഖത്തിൽ പങ്കാളിയായി തീർന്നവൻ. पौलुस का जीवन में देखा जाए तो आज वो पकड़ाया जाएगा, जेल में जाएगा, या फिर कोई उसका गर्दन में चाकू रखा तो मर जाएगा बोलकर ऐसा बड़ा बड़ा अवस्था उसके जीवन में आने के बाद भी वो कभी दुख नहीं बना है। क्यों? क्योंकि इससे भी बड़ा दुख उसने पहले से आत्मा में सहा था। കാരണം ഈ പൗലോസിനെ നമ്മുടെയൊക്കെ മലയാള ഭാഷയിൽ വലിയൊരു അപവാദമാണ്, അല്ലെങ്കിൽ തന്തയ്ക്ക് വിളിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ ഭയങ്കര ഒരു രോഷം ഉളവാക്കുന്ന കാര്യം. हमारा जाति के हिसाब से देखा या फिर हमारा इंडियन कल्चर में देखा जाए तो कोई बाप का नाम लेगा तो वो बहुत मतलब इंसल्ट, बहुत दुख देने वाला, ये क्या ऐसा बोल रहा है, बहुत बुरा लगता है हमको। പൗലോസിനെ വിളിച്ച ദുഃഖമില്ല. परंतु पौलुस को तेरा बाप के बारे में ऐसा कुछ भी अगर उल्टा बोलेगा तो उसको दुख नहीं होता, क्योंकि वो പൗലോസ് ക്രിസ്തുവിന് വന്ന കഷ്ടതയും നിന്ദയും പരിഹാസവും എല്ലാം സഹിച്ച് അതിൻ്റെതായ അർത്ഥത്തിൽ സന്തോഷിക്കുന്നതാണ്. കാരണം ആ ദുഃഖം എന്തായി തീർന്നിട്ടുണ്ട്? क्योंकि पौलुस एक ऐसा व्यक्ति है जिसने आत्मा में मसीह के ऊपर आया विपत्ति, मसीह के ऊपर आया क्लेश, मसीह के ऊपर आया दर्द, वो सब दर्द वेदना को उसमें आत्मा में सहकर उसने सब वो भक्ति के द्वारा वो शोक का अनुभव करके उस अनुभव में जीते जीते पवित्र आत्मा ने वो सब आत्मिक शोक को एकदम आत्मिक आनंद से भरकर रखा है। इसलिए संसार का कोई भी शोक उसको दर्द नहीं देता, क्योंकि वो पहले से ही मसीह का आनंद में जी रहा है। അപ്പോൾ യേശുവിന്റെ ഈ ദുഃഖത്തോടെ ആത്മാവിൽ നമ്മൾ ഒന്നായി ചേർന്ന് പോയാൽ ലോകത്തിന്റെ ഒരു ദുഃഖത്തിനും ലോകത്തിന്റെ ഒരു സന്തോഷത്തിനും പിന്നെ നമ്മുടെ ഹൃദയം കൊള്ളത്തില്ല. इसलिए एक विश्वासी उसका अगर उसके हृदय ने अगर उसको विश्वासी का हृदय ने पहले से ही यीशु मसीह के ऊपर आया विपत्ति, यीशु मसीह के ऊपर आया क्लेश, वो दुख को उसने अपना दुख समझकर अपने हृदय को उसने कब्जा कर दिया है, तो फिर ये दिल, ये हृदय संसार के लिए फिर निकम्मा हो गया। फिर संसार का कोई भी दुख
क्लेश आनंद कुछ भी आ जाओ उसका दिल फायदे में नहीं होगा, क्योंकि ऑलरेडी प्रभु के साथ का आदत हो गया उसको। പിന്നെ അവൻ ഈ ദേശത്തുകാരനെ അല്ല, फिर वो दुनिया का ही नहीं है वो, പക്ഷെ അവന് വേറൊരു ദുഃഖമുണ്ട്, परंतु उसको एक दूसरा दुख है വേറൊരു ആനന്ദമുണ്ട്. और दूसरा आनंद भी है, അത് സ്വർഗത്തിലെയാണ്. वो स्वर्ग का है। കാരണം സ്വർഗത്തെ ഒപ്പിയെടുത്ത ഒരു വിശ്വാസിയെ കുറിച്ച് തികച്ചും പൗലോസ് തന്റെ ജീവിതത്തിൽ വെളിപ്പെടുത്തി. അതാണ് നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ചത്. क्योंकि स्वर्ग का पूरा बात का वो निचोड़ को उसने अपने हृदय में संभाल के रखा था। स्वर्ग का दुख उसका दुख है, स्वर्ग का आनंद उसका आनंद है। वही हमने पहले कुरिन्थियों में हमने पढ़ा था। അപ്പം കർത്താവിന്റെ ശിഷ്യന്മാർക്ക് അത് ആ മാളികയിലുണ്ട്. കർത്താവ് മരിച്ച ആ 2 ദിവസത്തേക്കുള്ള ദുഃഖം മാത്രമല്ല, ആഴ്ചയിൽ അവർ കൂടി വരുമ്പോഴെല്ലാം എന്റെ വരവ് വരെയും വേറെ ഒന്നിനെ കുറിച്ച് നമ്മൾ ദുഃഖിക്കേണ്ട ആവശ്യമില്ല. इसलिए प्रभु के चेले लोगों को जब प्रभु मर जाने के बाद फिर वो 2-3 दिन ही वो लोग ने शोक बनाया, विलाप हुआ, वैसा नहीं था। उसके बाद हर हफ्ते का पहला दिन वो लोग एकत्र होकर उस विलाप को वो लोग स्मरण करते थे। जैसा प्रभु ने याद दिलाया, मेरे वापस आने तक मेरे याद में तुमको इस बात को याद रखना है बोलकर वो वेदना वो लोग हर हफ्ते में पहला दिन वो लोग वो शोक को वो लोग वापस ताजगी में याद करते थे। കർത്തൃമേശ ദുഃഖം മാത്രമല്ല, प्रभु में बोला तो सिर्फ दुख का ही बात उतना ही नहीं, അതൊരു ആനന്ദം കൂടാ, बल्कि उसके साथ एक आनंद भी है। നമ്മുടെ പെസഹ കുഞ്ഞാടും അറുക്കപ്പെട്ടു എന്ന് പറയുകയാണ്. നാം എന്താണ് എന്താണ് അതിന്റെ അർത്ഥം? इसलिए पहला कोरिन्थियों का पुस्तक 5वां अध्याय में क्या वहां पर लिखा है, देखो फिसोन का मेमना वध हो चुका है, इसलिए आनंद से ये पर्व को मनाएं। സഭ കൂടി വരുമ്പോൾ ഒരാൾക്ക് വേറൊരു ദുഃഖം അങ്ങനെ നമ്മുടേതായിരിക്കുന്ന വ്യക്തിപരമായ ദുഃഖങ്ങളും കൊണ്ട് വന്നാൽ ആത്മാവിന് പ്രവർത്തിക്കാൻ പറ്റുമോ? तो कलीसिया में जब എല്ലാവരുടെയും ഹൃദയം ഒന്നാകണ്ടേ? कलीसिया में जब लोग एकत्र होते हैं समय में ये भाई का दुख अलग है, वो भाई का दुख अलग है, वो बहन का तकलीफ अलग है बोलकर दुख अलग है बोलकर सब लोग अलग अलग दुख और वेदना से अगर कलीसिया में आएगा तो आत्मा कुछ कार्य करेगा क्या? क्योंकि सबका दुख का मूल बात एक ही होना चाहिए, मसीह। അപ്പോൾ നമ്മള് വ്യക്തിപരമായ ജീവിതത്തിൽ കർത്താവിന്റെ അടുക്കൽ ഇരുന്ന് യേശുവിന് വന്ന കഷ്ടവും പിൻവന്ന മഹിമയും നമ്മളിവിടെ എബ്രായ ലേഖനം അതിന്റെ इसलिए विश्वासी लोग हमेशा व्यक्तिगत रीति से ആ ഒരു വാക്യം വായിച്ചില്ല, അതായത് സങ്കീർത്തനം भजन संगीता में हम एक वाक्य पढ़ेंगे 51 അധ്യായം 51 का ഒരു വാക്യം കൂടെ വായിക്കാം. തകർന്നിരിക്കുന്ന ഹൃദയത്തിന് ദൈവം സമീപസ്ഥനാണ്. जैसा हमने पहला पढ़ा, टूटा हुआ मन का नजदीक यहोवा नजदीक है करके जो हमने पढ़ा था, ഇനി അതിന്റെ 51 17 വാക്യം उसका 51 का 17 भी पढ़ेंगे। തകർന്നിരിക്കുന്ന മനസ്സ്, തകർന്ന് നുറുങ്ങിയിരിക്കുന്ന ഹൃദയത്തെ ദൈവമേ നീ രസിക്കുക. അവിടെ നമ്മള് തകർന്നു നുറുങ്ങിയിരിക്കുന്ന ഹൃദയത്തെ, टूटा और पिसा हुआ मन को, അപ്പൊ ഏതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ തകർന്നു നുറുങ്ങിയും? तो किस बात पर टूटा और पिसा हुआ हृदय होना चाहिए? ഞാൻ സഭയിൽ വരിക, എന്റെ മതിൽ വീണു പോയെന്ന് പറഞ്ഞ് ഇവിടെ ഇരുന്ന് തകർന്നു നുറുങ്ങിയിരുന്ന ദൈവത്തിന് എന്തേലും ഒരു കാര്യം, അത് ഭൂമിയിലെ ദുഃഖമല്ലേ? अभी मैं कलीसिया में आ रहा हूँ, कलीसिया में आते समय में मैं किस बात का दुख बना रहा हूँ? मेरा घर का दीवार टूट गया, वो घर का दीवार टूट गया बोलकर मैं कलीसिया में आकर टूटा और पिसा मन से अगर मैं बैठेगा तो उसमें वो आत्मिक अर्थ कुछ भी है क्या? मैं क्यों उधर टूटा मन में बैठा हूँ? क्योंकि मेरा संसार का कुछ बातें हो गया, प्रभु के साथ कुछ लेना देना नहीं है। അപ്പൊ ഈ ഭൂമിയിലെ ദുഃഖങ്ങളിൽ നിന്ന് രക്ഷപ്പെടാൻ നമ്മുടെ ഹൃദയത്തെ പക്വപ്പെടുത്താനുള്ള ദൈവത്തിന്റെ വഴിയാണ് ക്രൂശിലേക്ക് നോക്കി അത് എനിക്ക് വേണ്ടിയാണ് അവൻ കഷ്ടം അനുഭവിച്ചത് എന്നുള്ളത് ദിനംതോറും നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വന്നാൽ, ഒരു നുറുങ്ങിയ ഹൃദയമുണ്ടെങ്കിൽ ഈ ലോകത്തിലെ ഒന്നും ഇങ്ങോട്ട് കയറും. इसलिए संसार का बातों के लेकर जो कारण की वजह से मेरा हृदय जो दुख और विलाप करता है और शोक बनाता है, वो सब बातों से हटाकर मुझे सिर्फ मसीह के बातों में एक सच्चा विश्वासी का मन दुख और विपत्ति करना है। वो बात का ट्रेनिंग स्थान है वो क्रूस का स्थान। क्रूस में जब आते समय में हमारे हृदय को इतना आदत हो जाता है कि हम लोग संसार के बातों के लिए कभी शोक नहीं बनाएगा, लेकिन प्रभु का बातों को देखकर हम लोग वो सोचेंगे क्योंकि प्रभु मेरे लिए दुख उठाया। वो आदत करने के लिए जगह है वो क्रूस का स्थान। ക്രൂശ് ഈ കഷ്ടം അനുഭവിച്ച യേശു ഇപ്പൊ എവിടെയാണ്? अभी ये कष्ट सहा हुआ, दुख सहा हुआ, ये यीशु अभी किधर है? തേജസ്സിലാണ്, महिमा में है, ആ സന്തോഷത്തിലാണ്, और वो आनंद में है। അതിലേക്ക് നമ്മൾ പ്രവേശിക്കുക. तो जब मैं क्रूस के द्वारा उस विलाप में जब मैं प्रवेश करता हूँ, तुरंत आत्मा मुझे क्या करेगा? उस यीशु मसीह की ओर ले जाएगा जहाँ पर वर्तमान में विराजमान होकर आनंद में बैठा है। അത്രത്തോളം സന്തോഷം ഈ നമ്മളിപ്പോ അല്ലെങ്കിൽ എന്ത് ചെയ്യും? ഒരു സഹോദരൻ കാർ മേടിച്ചു പറയൂ, എനിക്ക് കാറില്ലെന്ന് പറഞ്ഞ് നമ്മൾ ദുഃഖിച്ചിരിക്കും. കാര്യം എന്താ? ലോകത്തിന്റെ കാര്യം, ലോകത്തിന്റെ കാരണം യേശുവിന് വന്നത് എനിക്ക് ഒരു വിഷയവുമല്ല. യേശുവിന് വന്ന കഷ്ടതയും മഹിമയും എനിക്കൊരു വിഷയവും. നമ്മൾ എവിടെ പോകും?
एक विश्वासी का हृदय का अवस्था देखो, प्रभु इतना ऊंचा पदवी में रखा है। अगर ये क्रूस के साथ में एक विश्वासी का हृदय का आदत नहीं रहेगा ना, तो एक विश्वासी का अवस्था क्या रहेगा? एकदम संसार का गिरा हुआ अवस्था में रहेगा। क्यों? जब एक भाई कार ले लिया, बोला तो मैं वो भाई का कार को देखकर मैं शोक बना रहा हूं। देखो प्रभु ने वो भाई को कार दिया बोलकर मैं शोक कर रहा हूं। क्यों? वो विश्वासी ऐसा क्यों वो मोह करके रो रहा है? क्योंकि उसने प्रभु के साथ का क्रूस का कुछ भी अनुभव नहीं किया। उसके लिए प्रभु ने जो क्रूस में सहा हुआ वेदना उसके लिए कुछ भी नहीं है, नीच बात है। लेकिन भाई ने कार लिया बोला वो उसके लिए बड़ी बात है। ऐसा विश्वासी शारीरिक विश्वासी है। प्रभु का क्रूस का उस दुख और प्रभु को मिला हुआ महिमा उसके लिए व्यर्थ है, कुछ भी नहीं है। അല്ലെങ്കിൽ നമ്മൾ ചെറിയ ചെറിയ വിഷയങ്ങളിലെ നമ്മൾ എപ്പോഴും ദുഃഖിച്ചുകൊണ്ടാണ്. नहीं तो कुछ लोग विश्वासी ऐसे लोग हैं, छोटे छोटे बातों को लेकर वो लोग रोते हैं। അതുകൊണ്ട് ഉയരത്തിലുള്ള ദുഃഖം എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവഹൃദയത്തിൽ എന്നെ രക്ഷിക്കാനായിട്ട് യേശുവിന് വന്ന കഷ്ടത അത് സ്വർഗത്തിലെ ദുഃഖമാകയാൽ ആ ദുഃഖത്തോട് ചേർന്ന് ഞാൻ നിന്നാൽ അതിനെ ദൈവം ടേൺ ചെയ്യുന്നത് എങ്ങനെയായിരിക്കും? ഭയങ്കര സന്തോഷമായിരിക്കും. परंतु स्वर्ग का दुख है हमारा असली दुख। स्वर्ग का दुख, स्वर्ग में दुख कब आया? सच्चा दुख मेरा स्वर्ग का महान राजाओं का राजा, सेनाओं का यहोवा मनुष्य को बचाने के लिए वो मनुष्य बनकर आया, पाप में होकर दुख में वो वेदना से वो क्रूस में जाकर वो मरा, तो वो पिता का हृदय को वो दुख पहुंचा। वो स्वर्ग का दुख है। वो दुख जब मेरे हृदय में आकर आत्मा मुझे वो दुख मुझे लाकर मुझे उस दुख में जब एक करेगा, पवित्र आत्मा एक दिन वो दुख का पलट कर एक बहुत बड़ा स्वर्गीय आनंद देगा। वो आनंद का भागीदार होने के लिए आज स्वर्ग का दुख में एक होना जरूरी है। അപ്പോൾ ആ പെന്തക്കോസ്ത് നാളിൽ പരിശുദ്ധാത്മാവ് ഇറങ്ങി വരുന്ന 10 ദിവസവും അവരുടെ ഹൃദയത്തിൽ എന്തായിരുന്നു? तो जब पेंतकोस्त का दिन में जब आत्मा उतर कर आकर वो 10 दिन जब वो आत्मा में भरकर कार्य कर रहे थे, वो दुख उस समय में उनका हृदय का अवस्था क्या था? അവരുടെ കർത്താവ് കഷ്ടപ്പെട്ടതിന്റെ ദുഃഖമായിരുന്നു. उन दिनों में वो लोग प्रभु ने हमारे लिए इतना कष्ट और दुख से गया बोलकर वो लोग विलाप कर रहे थे। ഇങ്ങനെയാണ് ദൈവം തനിക്കുള്ളവരെ കണ്ടെത്തുന്നത്. इस रीति से प्रभु अपने लोगों को ढूंढ कर अलग करता है। അല്ലാതെ നമ്മുടെ ഭാരം വലിയ ഭാരമായി ദൈവസന്നിധി കൊണ്ടുവരികയല്ല. परंतु हम लोग क्या करते हैं? प्रभु मेरे जीवन में आया वो बोझ, ये बहुत बड़ा बोझ है बोलकर वो बोझ को बड़ा कर मसीह का बोझ को छोटा करते हैं। ऐसा हम ना करें। ഭാരമാണ് നമ്മളെ രക്ഷിക്കണമെന്നുള്ളത്. हमें ऐसा ना करते हुए परमेश्वर आपने जो बोझ उठाया, परमेश्वर आपको जो दुख हुआ वही दुख मेरा दुख है बोलकर और आपके दुख की वजह से मुझे उद्धार हुआ करके ये बात को जानकर हमें प्रभु के पास आना है। അപ്പൊ എന്റെ പാപങ്ങളെ പുത്രന്റെ മേൽ കണക്കിട്ടപ്പോൾ ദൈവം സന്തോഷിക്കുകയായിരുന്നു, ദൈവം ചിരിക്കുകയായിരുന്നു. जब मेरा ദൈവത്തിന് ഭയങ്കര ദുഃഖമാണ് തന്റെ പുത്രനെ. പക്ഷെങ്കിൽ ദൈവം തന്നെ കാണുകയാണ് എന്റെ പുത്രനെ കഷ്ടത്തിൽ വിട്ടെങ്കിൽ മാത്രമേ. ഇവർക്ക് രക്ഷയുള്ളൂ. എന്നാൽ കർത്താവോട് പറയുക, നിങ്ങളുടെ ദുഃഖം കുറച്ച് നാളത്തേക്ക് പോകും. ഒരു സ്ത്രീ പ്രസവിക്കുമ്പോൾ ഒരു കുഞ്ഞ് കാണുന്നത് പോലെ ആ സ്ത്രീ ദുഃഖിച്ചു നേരത്തെ. ഇപ്പോൾ ഈ കുഞ്ഞിനെ കണ്ടപ്പോൾ സന്തോഷിക്കുന്നു. तो इसलिए ഇതുപോലെ ആയിരിക്കണം നമ്മൾ എന്തിനു വേണ്ടി? ഒരു സന്തോഷം കിട്ടാൻ വേണ്ടിയുള്ള ഒരു ദുഃഖമായിരിക്കണം. तो परमेश्वर को ये भाया कि अपना पुत्र को कुचले। जब परमेश्वर अपना पुत्र को कुचलते समय में और मेरा पाप को अंत करने के लिए अपना पुत्र को जब कुचला करके देखते समय में, तो परमेश्वर तभी हंस रहा था क्या? परमेश्वर तभी खुशी मनाया? नहीं, बल्कि जितना दुख प्रभु को हुआ वही दुख और शोक पिता परमेश्वर को भी था। फिर भी परमेश्वर को यह भाया। परमेश्वर ने क्या सोचा? यदि अगर मेरा पुत्र इस रीति से कुचला गया, क्रूस में अगर वेदना सहकर अगर वो मरेगा, तो ही मुझे बहुत से संतान मिलेंगे, तो ही ये लोग सबका पाप का क्षमा होगा। ये सब बातें परमेश्वर को भाकर अपना पुत्र को भेजा। और इसके पीछे भी एक अर्थ है, क्योंकि जैसा एक गर्भवती स्त्री को गर्भवती के समय में वो शोक और वेदना में विलाप में वो रोती है, रोने के बाद तुरंत जब बच्चे को देखकर वो खुशी मनाती है, आनंद मनाती है, उसी तरह विश्वासी के जीवन में ये आत्मिक दुख और खुशी का आनंद का संबंध, जैसी वो क्रूस को देखकर वो दुख करता है, उसी समय में जैसे गर्भवती स्त्री बच्चे को देखकर आनंद करता है, उसी तरह विश्वासी का बात दुख को भी प्रभु आनंद में बदल देता है। ഈ നരകത്തിൽ പോകുന്നവരെല്ലാം എങ്ങനെയുള്ളവരാ? വളരെയധികം ലോകത്തിന് ദുഃഖം അനുഭവിച്ചതാ. ये नरक में जाने वाले लोग का खासियत, ये लोग कौन है? ये लोग भी दुख उठाए लोग हैं, परंतु कौन सा दुख उठाया? संसार का दुख उठाए हुए लोग हैं। എന്നാൽ സ്വർഗത്തിലുള്ളവരോ? परंतु स्वर्ग में जाने वाले लोग कौन है? അവർക്ക് ദുഃഖം ഉണ്ടായിരുന്നോ? उन लोग को दुख था क्या? ഏത് ദുഃഖമാണ്? उन लोग को दुख और അവരെ शोक, അവിടെ കൊണ്ട് എത്തിക്കുന്ന ദുഃഖം. उन लोग को दुख और शोक था। कौन सा शोक, कौन सा दुख? मेरा प्रभु को इतना वेदना सहना पड़ा मुझे स्वर्ग में स्थानों में लेकर जाने के लिए। वो दुख से वो लोग रो रहे कि मुझे मेरा प्रभु को ऐसा सहना पड़ा। അവർക്ക് ലാഭം ഉണ്ടാക്കുന്ന ദുഃഖം. और वो एक ऐसा दुख है जो आगे चलकर लाभ में बदल दे। പൗലോസ് പറയാണ്, ഞാൻ സകലത്തിലും ഞാൻ ദുഃഖിക്കുന്നു. पौलुस कहता है मैं सबसे अधिक
बातों में मैं दुख उठाता हूँ, പക്ഷെ എനിക്കത് സ്വർഗത്തിൽ എന്താണ്? परंतु वो मेरे लिए स्वर्ग में क्या है, लाभ की बात है। അത് ക്രിസ്തുവിനോട് ബന്ധപ്പെടുത്തിയുള്ള ഒരു ദുഃഖമായിരിക്കും. परंतु क्योंकि वो मसीह के साथ तुलना किया हुआ जुड़ा हुआ एक दुख है। അല്ലെങ്കിൽ നമ്മൾ തൊടുന്നതും പിടിച്ചതും എല്ലാം ദുഃഖിക്കും, തൊടുന്നതിനും പിടിച്ചതെല്ലാം സന്തോഷിക്കുകയും ചെയ്യും. കാരണം ദൈവം ഇടപെടാത്തൊരു ഹൃദയമായി പോകും. नहीं तो मनुष्य का स्वाभाविक स्वभाव क्या है, हम लोग जो भी चीज को छुएगा वो बात को उसका उस रीति से कार्य नहीं हो तो हम लोग दुख बनाते हैं। हम लोग जो भी चीज को छुएगा उस हमारे इच्छा के अनुसार रहेगा तो हम लोग खुशी मनाएगा। इस तरह संसार की बातों में खुशी और आनंद के बातों में बना रहेगा तो स्वर्ग के साथ कोई नाता नहीं है। നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ആത്മീയ കണ്ണുകൾ ഈ നിലയിലേക്ക് തുറന്നാൽ നമ്മുടെ ക്രിസ്ത്യ ജീവിതം എത്ര അനുഗ്രഹമാണ്. इसलिए आत्मिक रीति से हमारा मन की आंखें इस रीति से अगर खुला गया है, स्वर्ग का आनंद को खुशी को देखकर, दुख को देखकर हम दुख मनाए और स्वर्ग का आनंद को देखकर हम आनंद बनाने का इस तरीके का बातों को अगर हमने मन का आदत लग गया तो कितना आनंद में और धन्य विश्वासी है वो। അവിടെ നമുക്ക് ആ 7-ാം അധ്യായം ഒന്നുകൂടെ വായിക്കാൻ, 2 കൊരിന്ത്യർ 7-ാം അധ്യായത്തില് दूसरा कोरिन्थ 7वां अध्याय का फिर से एक और बार पढ़ेंगे, അതിന്റെ 10-ാം വാക്യം ഒന്നുകൂടെ 10-11 10 और 11 जल्दी पढ़ना हिंदी में। क्योंकि परमेश्वर भक्ति का शोक ऐसा पश्चाताप उत्पन्न करता है जिसका परिणाम उद्धार है, और फिर उससे पछताना नहीं पड़ता, परंतु संसारिक लोग मृत्यु उत्पन्न करता है। अतः देखो ഓക്കെ. बस बस। അപ്പം മനുഷ്യന്റെ ദൈവികത പ്രകാരമുള്ള ദുഃഖം എന്താണ്? तो परमेश्वर का भक्ति का कारण आया हुआ दुख क्या है, शोक क्या है? അത് ആനന്ദമാണ്, वो आगे चलकर आनंद बनता है, സന്തോഷമാണ്, वो खुशी उत्पन्न करता है, അത് ബലമാണ്, वो बल है। അത് അവനെ ദൈവം എന്താക്കി തീർക്കുന്നു? परमेश्वर वो शोक को क्या करेगा, സന്തോഷമാക്കി തീർക്കുന്നു. आनंद में बदल देगा। ഇനിയും ദൈവികത പ്രകാരം അല്ലാതെ ദുഃഖിക്കുന്ന ഒരു ദുഃഖത്തെ കുറിച്ചാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത്. अब एक दुख के बारे में देखेंगे जो परमेश्वर की इच्छा के अनुसार नहीं है, उसका अवस्था क्या है। यहाँ पर हमने क्या पढ़ा, परमेश्वर की इच्छा और भक्ति का कारण आया हुआ शोक, परंतु एक ऐसा दुख भी है जो परमेश्वर की इच्छा के अनुसार नहीं है। നമ്മള് 17 वचन 17 का 22 7:20 17 का 22 नीति वचन 17 ഭൗമിക 22 വിഷയത്തിൽ നമ്മുടെ മനസ്സ് തകർന്നു പോയാൽ വിഷയം പറയാണ്. तो स्वाभाविक रीति से संसार की बातों को लेकर अगर हमारा मन टूट गया तो क्या होगा, वहां पर लिखा है पढ़े। मन का आनंद अच्छी औषधि है, परंतु मन के टूटने से हड्डियां सूख जाती है। അത് അനുഗ്രഹമാണ്. ये आशीष है क्या, ये ഇത് ലോകപ്രകാരമുള്ള ദുഃഖമാണ്. क्योंकि ये संसार का रीति का दुख है, इसके लिए അതുകൊണ്ടാണ് ലോകപ്രകാരം ദുഃഖിക്കുന്ന മനുഷ്യന് മദ്യം കൊടുക്കാം. इसलिए हम देख അവന് ആ മദ്യം കുടിച്ചിട്ട് അവന് ദുഃഖം അങ്ങ് മറന്നു പോകട്ടെ. इसीलिए संसार का तौर तरीके के लोग क्या बोलते हैं, संसार में अगर कोई शोक बनाता है, विलाप बनाता है, तुरंत उसको क्या देते हैं, दारू दे देते हैं। क्यों दारू देते हैं उसको, क्योंकि वो दारू पीकर वो दुख भूल जाने दो बोलकर संसार का रीति है ये। അപ്പോൾ നമ്മുടെ ഹൃദയെ അല്പമെങ്കിലും വേദനിക്കുന്നെങ്കിൽ നിത്യതയോടുള്ള ക്രിസ്തുവിനോടുള്ള കാരണം നമ്മൾ ക്രിസ്തുവിന്റെ വകയായി തീർന്നു. परंतु एक विश्वासी के जीवन के लिए आत्मिक रीति से कोई भी शोक अगर आ रहा है वो आनंद का बात है, क्योंकि इससे हम लोग मसीह का भागी हो रहे हैं। സന്തോഷത്തിന്റെ കാര്യത്തിലും ഭൂമിയിലെ സന്തോഷം അധികം സന്തോഷിച്ചു പോകരുത് കേട്ടോ. अगर आनंद का बात विषय आते समय में भूमि का कोई भी बात को लेकर उसी आनंद में बहक नहीं जाना प्रियो। എവിടുന്ന് വരുന്ന സന്തോഷമാണ്, സമാധാനമാണെന്ന് ആദ്യം നമ്മൾ മനസ്സിലാക്കണം. ഭൂമിയെ മനുഷ്യനെ സമാധാനിപ്പിക്കുവാൻ ഭൗമിക വിഷയങ്ങളെ കുറേയൊക്കെ സഹായിക്കും. क्योंकि विश्वासी बहुत सतर्क रहना है। तुम लोग किस बात, तुम्हारे जीवन में कोई भी खुशी का बात है, शांति का बात है, उसका श्रोता कहाँ से है, क्योंकि भूमि में भी ऐसा बहुत से बातें हैं विश्वासियों को खुशी और शांति दे सकता है। അപ്പൊ നമ്മുടെ ഹൃദയം ദുഃഖിക്കണം. इसलिए सबसे पहले एक विश्वासी का मन स्वर्ग की इच्छा के अनुसार विलाप करना है। കാരണം ഹൃദയത്തിലൊരു പ്രകൃതിയാണ് ദുഃഖിക്കുകയും സന്തോഷിക്കുകയും ചെയ്യുന്നത്. ലോക മനുഷ്യൻ ലോകപ്രകാരം ദുഃഖിക്കുകയും ലോകപ്രകാരം സന്തോഷിക്കുകയും ചെയ്യുന്നു. ഒരു ദൈവവേദൻ യേശുക്രിസ്തുവിനോടുള്ളത്, യേശുക്രിസ്തു ഭൗമികമായി ഒരു വിധത്തിലും ദുഃഖിച്ചില്ല. സഹോദരന്മാരുടെ രക്ഷയ്ക്ക് വേണ്ടി അവർ एक दिल का स्वभाव ही अगर देखा जाए तो वो खुशी भी मनाता है और दुख भी मनाता है। परंतु संसार के लोग क्या करते हैं, संसार की बातों का विषय को लेकर दुख और सुख संसार की बातों में, परंतु एक विश्वासी के विषय में देखा जाए तो उसका दुख सुख आनंद सब बातें उस प्रभु यीशु मसीह को केंद्रित रहता है। നമുക്ക് ഭൗമികമായ നിലയിൽ ദുഃഖിക്കേണ്ട അവസ്ഥ വന്നാൽ भले ही हम लोग को स्वाभाविक रीति से भूमि के बातों को लेकर दुख उठाना पड़े तो നമ്മുടെ ഹൃദയം കടുത്ത സമ്മർദ്ദത്തിലേക്ക് പോകാതെ कभी भी हमारे हृदय कठोरता में ना जाए, അത് കർത്താവിന്റെ കയ്യിലേക്ക് ഉടനെ കൊടുത്തോണം. हम लोग तुरंत उसको प्रभु की ओर सौंपे। കാരണം
നമ്മൾ ക്രിസ്തുവിന്റെ വകയാണ്. क्योंकि हम लोग प्रभु के लोग हैं। ഇല്ലെങ്കിൽ നമ്മുടെ ഹൃദയത്തെ സാത്താൻ ഒരുപാട് പീഡിപ്പിക്കും. नहीं तो क्या करेगा, हमारे हृदय को लेकर शैतान उसको बहुत सताएगा। കാരണം നമുക്ക് ആത്മീയമായ സ്വസ്ഥത കിട്ടത്തില്ല, നമുക്ക് വചനം വായിക്കാൻ പറ്റത്തില്ല, നമ്മൾ ആകപ്പാടെ ചൂട് പിടിച്ചോളം നടക്കും. फिर और शैतान सताने लगा तो क्या होगा, हम लोग बहुत अस्वस्थ रहेंगे, हम लोग बहुत तड़पने लगेंगे, ऐसा लगेगा कि बहुत तकलीफ में है करके, आत्मिक बातों में कोई खुशी और चैन नहीं रहेगा। അപ്പൊ നമുക്ക് അങ്ങനെയുള്ള സമ്മർദ്ദങ്ങൾ വരും. इस तरह का परिस्थितियां भूमि में हमको आएगा, പക്ഷെ നമ്മുടെ നിലപാട് ഞാൻ ആരാണ്, परंतु हमें हमारा अवस्था समझना है, मैं कौन हूँ। യേശു ക്രിസ്തു എടുത്ത അതേ നിലപാടായി. जिस तरह यीशु मसीह ने जो निर्णय लिया था, स्थान था, वैसे हमें लेना है। यीशु मसीह कभी भी संसार की बातों के लिए शोक विलाप और दुख और आनंद कभी नहीं किया था, ദൈവം അനുഭവിക്കാൻ കൊടുത്ത ദുഃഖം മാത്രമേ അവൻ, बल्कि यीशु सिर्फ वही दुख उठाया जो पिता परमेश्वर ने उसको दिया था। നിന്റെ സഹോദരന്മാരെ രക്ഷിക്കാൻ നീ കഷ്ടപ്പെടണം, അവനെ തകർത്ത് കളവാൻ. पिता परमेश्वर को भाया कि तेरे भाई को बचाने के लिए, तुझे भाई के बचाने के लिए तू जो कुछ कर सकता है वही दुख तुझे उठाएगा, वो है हमारे प्रभु ने हमारे लिए किया। അവിടെ എബ്രായ ലേഖനം 12 അധ്യായത്തിലേക്ക് നിങ്ങൾ അത് ശ്രദ്ധിച്ചു നോക്കുവീൻ. वहाँ पर इब्रानियों की पुस्तक 12 अध्याय में वहाँ पर कहते हैं कि तुम लोग इसको देखो, ध्यान से देखो। നിങ്ങൾ അല്ലെങ്കിൽ നിങ്ങൾ ക്ഷീണിച്ച് ലോകപരമായ രീതിയിൽ ആത്മീയമായി ശക്തിയില്ലാതെ നിങ്ങൾ ആയിത്തീരും. नहीं तो तुम लोग क्या होगा, संसार का बातों को देखकर तुम लोग थक जाओगे और आलस हो जाओगे। അവിടെ 2-3 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ നമ്മൾ ചിലര് വചനം പറയുമ്പോൾ നമ്മൾ അറിയാതെ പറഞ്ഞു പോകുന്നുണ്ട്, യേശു കഷ്ടമല്ല അനുഭവിച്ചത്, അവന് സ്വർഗത്തിൽ ചെല്ലുമ്പോൾ ഭയങ്കര സുഖം കിട്ടും എന്നുള്ള ആശയത്തിലാണ് കഷ്ടം അനുഭവിച്ചത്. അതുപോലെ നമുക്കും സ്വർഗത്തിൽ ചെല്ലുമ്പോൾ സുഖം കിട്ടും എന്നുള്ള രീതിയിൽ കഷ്ടം അനുഭവിക്കണം. അങ്ങനല്ല കാര്യങ്ങൾ. इसलिए कभी कभी लोग है ना वाक्य पढ़कर क्या बोलते हैं, देखो यीशु ने क्यों दुख उठाया, क्योंकि वो तुरंत स्वर्ग में जाकर वो आनंद मनाएगा, इसलिए कुछ समय के लिए वो शोक मनाया, इसलिए हमें भी थोड़ा समय शोक रहेगा, फिर जल्दी आनंद हो जाएगा। सिर्फ उतना वो अर्थ में नहीं है। നമ്മളെ രക്ഷപ്പെടുന്നതിലുള്ള സന്തോഷമാണ് യേശുവിനുള്ള, അതിനാണ് ദുഃഖം അനുഭവിച്ചത്. यीशु मसीह का सबसे बड़ा आनंद किस बात पर था, कि वो हमें बचाने के लिए, हमें उद्धार देने के पीछे था, वो सारा वो उसका खुशी था, इसलिए वो खुशी के लिए थोड़ा दुख उठाया। 2-3 വാക്യങ്ങൾ വായിച്ചിട്ട് ഒരു അർത്ഥം മനസ്സിലാകുന്നില്ല. അങ്ങനെ इसलिए 2 और 3 वाक्य पढ़ते समय में ऐसा अर्थ आ रहा है, നമ്മളെ രക്ഷിക്കുന്ന സന്തോഷം ഓർത്താണ് അവർ ആ ദുഃഖം അനുഭവിച്ചത്. सामने रखा हुआ आनंद को देखकर उसने दुख उठाया करके लिखा है। वो आनंद क्या था, वो हमारा उद्धार का विषय के लिए था, हमारा उद्धार प्रभु को एक आनंद दे रहा था, इसके लिए वो दुख उठाया। അത് ഹൃദയത്തിലേക്ക് ധ്യാന വിഷയമായി ഹോളി സ്പിരിറ്റ് കൊണ്ടുവരികയാണ്. वो फिर क्या, पवित्र आत्मा हमारे हृदय में एक चिंता का विषय लाएगा, एक संकल्प का विषय है। मुझे बचाने के लिए प्रभु एक खुशी के सामने रखा हुआ आनंद था, वो आनंद को प्राप्त करने के लिए प्रभु दुख उठाया। அண்ணப்பலே படம் தமிழ் में அவர் நமக்கு முன் வைத்திருந்த சந்தோஷத்தை பொருட்டு அவமானத்தை எண்ணாமல் சிலுவையை சகித்து தேவனுடைய சிங்காசனத்தின் வலது பாரசத்தில் வீற்றிருக்கிறார். Praise the Lord. അതുകൊണ്ട് നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? इसके लिए हमें क्या करना है? 2 पढ़ने के बाद, ஆகையால் நீங்கள் இளைப்புள்ளவர்களாய் உங்கள் ஆத்துமாக்களில் சோர்ந்து போகாதபடிக்கு தமக்கு விரோதமாய் பாவிகளால் செய்யப்பட்ட இவ்விதமான விபரீதங்களை சகித்த அவரையே நினைத்துக் கொள்ளுங்கள். അത് യേശുവിന്റെ കഷ്ടതയോടൊന്നും എനിക്കൊരു ബന്ധമില്ലാത്ത രീതിയിൽ നമ്മൾ എന്തെങ്കിലും കിട്ടണം ഭൂമിയിലുള്ള കാര്യങ്ങൾ കിട്ടണം എന്നുള്ള രീതിയിൽ നടന്നാൽ നമ്മൾ എങ്ങനെയാ യേശുവിന്റെ ജനമാണെന്ന് അറിയുന്നത്? परंतु हम लोग क्या, यीशु का दुख के साथ मेरा कोई रिश्ता नहीं है, बल्कि मैं यीशु को क्यों बुला रहा हूँ, ताकि मेरा संसार का दुख हट जाए और मुझे संसार में कुछ लाभ मिले। ये सब बातें मिलने के लिए मैं यीशु बोलकर यीशु के पीछे जा रहा हूँ, तो फिर हम लोग प्रियो, क्या सचमुच हम लोग प्रभु के जन है क्या प्रभु के लोग है क्या हम? ഈ 11ാം അധ്യായം മുഴുവനും ലോകത്തിന്റെ ഒരു നന്മയും കിട്ടാത്ത ആൾക്കാരുടെ വിശ്വാസത്തെ കുറിച്ച് പറയുക. 11वां अध्याय पढ़ते समय में हम लोग उन लोगों के बारे में पढ़ते हैं जिनको संसार में कुछ भी लाभ नहीं मिला, संसार में कुछ भी फायदा नहीं मिला, बल्कि उनके विश्वास के निमित्त उनको कष्ट उठाना पड़ा। वो बात का सबूत गवाह लिखा है वहाँ पर। അവിടെ താപോട് മുഴുവൻ അവര് വിശ്വാസത്തിന് വേണ്ടി അനുഭവിച്ച കഷ്ടതയാ. और वहाँ पर उधर पढ़ते समय में विश्वास के निमित्त उनको जो कष्ट आया, वो सब बातें 11वां अध्याय में लिखा है। അത് നമ്മൾ ധ്യാനിക്കാനല്ല പറയുന്നത്, परंतु उन जो उनके ऊपर विपत्ति आया है, वो बात को ध्यान करो करके नहीं बोला है, അതിന് ദൈവം അവർക്ക് പ്രതിഫലം കൊടുക്കും. क्योंकि उन लोग के ऊपर जो कष्ट आया उसका प्रतिफल प्रभु देगा। പക്ഷെ അവർ നമുക്ക് ചുറ്റും നിൽക്കുകയാണ്. परंतु इतना बड़ा समूह का गवाह हमारे सामने है, അവർ നമ്മൾക്ക് ചുറ്റും നിൽക്കുകയാണ്. वो लोग हमारे सामने है 12 का 1 में। ഇത് നമ്മൾ നോക്കേണ്ടത് ആരെയാണ്? परंतु हम लोग किसको देखना है? കർത്താവിന് വന്ന കഷ്ടം. वो लोगों को नहीं, बल्कि प्रभु के ऊपर, प्रभु को जो कष्ट आया उसको देखना है।
അവരെല്ലാം അവരുടെ വിശ്വാസത്തിനും അവരുടെ പ്രതിഫലത്തിനും വേണ്ടി കഷ്ടം അനുഭവിച്ചു. वो 11वां अध्याय के सब लोगों ने उन लोग उसके लिए दुख उठाया और उसके हिसाब से उनको मिलने वाला खुशी और आनंद के लिए वो लोग ने दुख उठाया और वो लोग प्रभु में जुड़ गए. എന്നാൽ വിശ്വാസത്തിന്റെ നായകനും പൂർത്തി വരുത്തുവാനായി യേശു परंतु विश्वास का नायक और पूर्ति करने वाला, पूरा करने वाला उस विश्वास का यीशु को നമ്മൾ വിശ്വാസം പ്രാപിക്കാനും നമ്മൾ രക്ഷ പ്രാപിക്കാനും ആ വിശ്വാസത്തിന്റെ നായകനെ നോക്കാനാണ് കർത്താവ് നമ്മളെ വിളിക്കുന്നത്. मैं विश्वास प्राप्त करने के लिए, मैं उद्धार प्राप्त करने के लिए उस विश्वासकर्ता प्रभु को देखना है. കർത്താവ് നമ്മളെ ആ ഒരു അനുഗ്രഹത്തിലേക്ക് വിളിച്ചിരിക്കുകയാണ്. प्रभु ने इतना बड़ा आशीष के लिए प्रभु ने मुझे बुलाया है. അപ്പൊ നമ്മുടെ ഹൃദയത്തിന്റെ ഏക ചിന്ത, അതായത് ക്രിസ്തു എന്ന പുരുഷനോട് വിവാഹ നിശ്ചയം ചെയ്ത് ഏക മനസ്സ് പറ്റിയിരിക്കേണ്ട നിലയിലാണ് സഭയെ കർത്താവ് ആക്കി വെച്ചിരിക്കുന്നത്. प्रभु ने कलीसिया को उस निमित्त रखा है, जैसा पहला दूसरा कोरिन्थी 11:3 में पढ़ा है, 2 में हम पढ़ते हैं. पौलुस कहता है कि मैं मसीह नाम का एकमात्र पुरुष को तुम्हारा विवाह निश्चय कर उस पुरुष को मैं सौंपा हूँ. उसी तरह का मन हमारा होना है कि मेरे लिए एक ही मात्र पुरुष है, वो है मसीह. അതിൽ നമുക്ക് വ്യക്തിപരമായി സംഭവിക്കുന്ന ദുഃഖങ്ങളോ വ്യക്തിപരമായിട്ട് വരുന്ന സന്തോഷങ്ങളോ മറ്റുള്ളവരെ ബാധിക്കാതെ വണ്ണം നാം ക്രിസ്തുവിനെ വെളിപ്പെടുത്താൻ തക്കവണ്ണം നമ്മളായിരിക്കണം. इसलिए हम लोग हमेशा जिम्मेदार होना है. मुझे व्यक्तिगत रीति से जो खुशी मिल रहा है, व्यक्तिगत रीति से दुख मिल रहा है, वो दूसरों को दिखाने के लिए या दूसरों के लिए नहीं है, बल्कि वो अपने में ही सीमित रखना है. बल्कि हमें वो लोग होना चाहिए जो हमेशा मसीह को प्रकट करके दिखाए. നമ്മൾ ക്രിസ്തുവിന് വന്ന കഷ്ടങ്ങളും പിൻവന്ന മഹത്വമാണ് നമ്മൾ സഭയിൽ പ്രസ്താവിക്കുകയും നമ്മൾ അന്യോന്യം കുറ്റപ്പണി ചെയ്യുവാൻ ഉപയോഗിക്കുകയും ചെയ്യും. बल्कि कलीसिया में आते समय में हमें क्या बांटना है? मसीह को आया हुआ क्लेश, मसीह को आया दुख और मसीह को मिला हुआ महिमा. सिर्फ मसीह के ऊपर जो बातें आया है वही बातों को लेकर हमें कलीसिया को बांधना है. കർത്താവ് സഭയെ ആ രീതിയിലാണ് കാണുന്നത്. इसलिए क्योंकि प्रभु कलीसिया को उसी अर्थ में देखता है. സ്വർഗത്തിൽ ഇരുത്തിയിരിക്കുന്ന ജനം स्वर्ग में बिठाया हुआ विश्वासी लोग. ഒരു ദിവസം അക്ഷരീയമായി നമ്മൾ അവന് മുമ്പിൽ വരും. प्रियो, एक दिन हम लोग सच्ची में प्रभु के सामने रहेंगे. അത് പറഞ്ഞറിയിക്കാനാവാത്ത സന്തോഷമാണ്. उस दिन वर्णन से भी बाहर वाला आनंद रहेगा. നമ്മൾ ഇവിടെ എത്ര കഷ്ടത്തിലൂടെ പോയാലും അതിനെ സന്തോഷത്തിലേക്ക് കൊണ്ടുവന്നാലും ഈ ജഡമുള്ള കാലത്തോളം കുറച്ചു നേരത്തേക്ക് ഉള്ളൂ, പിന്നെയും ദുഃഖത്തിലേക്ക് പോകും, ഭൗമിക ദുഃഖത്തില്. हमारा ये शरीर का दुर्दशा के वजह से आत्मिक रीति का दुख उठाने के बाद उसमें थोड़ा आनंद भी हमें मिलेगा. वो आत्मिक आनंद हमको मिलने के बाद भी शरीर का दुर्दशा के वजह से क्या होता है, थोड़े देर के लिए वो आत्मिक आनंद हम लोग को मिल रहा है. നമ്മൾ എന്തെങ്കിലും ഒരു ആത്മീയ സന്തോഷം അനുഭവിച്ചാൽ പെട്ടെന്ന് വേറൊരു സാധനം വന്ന് നമ്മളെ അങ്ങ് ദുഃഖത്തിൽ രോഗത്തിലേക്കാണ്. ये हमारा अवस्था, हमारा दुर्दशा देखो प्रियो, हम लोग को आत्मा में खुशी मिलते समय में तो वो क्या होता है, तुरंत संसार का कोई भी दुख और मिलाप आकर वो आत्मिक आनंद को छीन कर लेके जाएगा. അപ്പൊ നമ്മള് ലോക വിഷയങ്ങൾ എങ്ങനെ കൈകാര്യം ചെയ്യണമെന്ന് ജ്ഞാനത്തോടെ അറിയണം. इसलिए प्रियो, हमें समझदारी के साथ ज्ञान पूर्वक संसार में आने वाला शोक और आनंद की बातों को कैसा हमें संभालना है, उसका इस्तेमाल कैसा करना है, आत्मा में रहकर हमें उसको इस्तेमाल करना है. ദുഃഖിക്കുന്ന കാര്യത്തിൽ നമ്മള് കാര്യം മനസ്സിലായില്ലെങ്കിൽ നമ്മുടെ മനസ്സ് ക്രിസ്തുവിൽ നിന്ന് അകന്നു പോകും. अगर दुख का बात आते समय में वो दुख का बात को क्या है करके सही रीति से अगर मैं पहचान नहीं पाया तो क्या होगा, मैं वो संसार का दुख में में डूब जाएगा. और संसार का दुख में डूब गया तो क्या होगा, मैं प्रभु से मैं दूर हो जाऊंगा. നിങ്ങൾ ചിന്താകുലർ, इसलिए तुम लोग, इसलिए वचन कहता है कि तुम लोग कोई भी बातों में चिंता ना करो. ഒന്നും ചിന്തിക്കരുതെന്നല്ല, कोई भी बातों में तुम लोग നമ്മൾ ഭൂമിയിലെ പല കാര്യങ്ങളോടുള്ള ബന്ധത്തിലും നമ്മൾ ചിന്തിക്കണം, പക്ഷെ ചിന്താകുലരാകരുത്. हम लोग संसार का विषय में आते समय में थोड़ा सोच समझ कर कार्य करना है, पर उसमें हमारा हृदय विचलित होकर दुखी होकर उसके पीछे नहीं जाना है. നമ്മൾ ശരിക്കും ചിന്തിച്ച് വിവേചിക്കണം. बल्कि अभी ऐसा कुछ अवस्था परिस्थिति संसार से आया तो उसको हमें परखना है, आत्मा में समझना है, उसका उद्देश्य क्या है करके देखना है. ഒരു ആത്മീയൻ എന്ത് ചെയ്യുന്നു, സകലത്തെയും एक വിവേചിച്ചറിയണം. आत्मिक क्या करता है, पहला कोरिन्थ 2 अध्याय में आत्मिक जन सब बातों को आत्मिक रीति से परखता है. ആ, बल्कि ആകുലരാ. चिंतित होकर उसके पीछे दुखी नहीं होना है. ചിന്തിക്കരുതെന്നല്ല ഞാൻ പറയുന്നത്. मतलब वचन ऐसा नहीं कहता है उसके बारे में नहीं सोचना, हमें उसको सोचकर उसके पीछे फिर चिंता में नहीं जाना है, അല്ലേ? व्याकुल ना हो. അപ്പൊ നമ്മൾ ഇനി ഉദാഹരണം പറയണോ? इसलिए अभी उदाहरण बोलने का जरूरत नहीं है. നമ്മുടെ അണ്ണാമലയുടെ കാര്യം പറയാം. हम लोग कोई भाई बोल सकते हैं उसका कारण. അണ്ണാമലയ്ക്ക് വിവാഹം കഴിക്കണം. अभी उदाहरण के लिए एक भाई को विवाह का आग्रह है, അത് തെറ്റാണ്. तो वो गलत है क्या वो आग्रह आना? അത് ചിന്തിക്കണം. उसके बारे में सोचना चाहिए.
പക്ഷെ കാണുന്ന പെണ്ണുങ്ങളെല്ലാം കണ്ടി ഇത് എന്റെയാണെന്ന് ചിന്തിച്ച് ആകുലപ്പെടുന്നു. परंतु जो भी लड़की को देखते हैं ये लड़की को मैं जो मेरा करना है, मेरा पत्नी बनाना है, उसी के पीछे मोह होकर चिंता में अगर चला गया तो ऐसा नहीं होना है. ആരോട് പറയണം? किसको जाके बोलना है भाई? അവന്റെ കയ്യിലുണ്ട്, അവര് എടുത്തു വെച്ചിട്ടുണ്ട്. प्रभु को जाके बोलना है. प्रभु के हाथ में है, प्रभु समय पर देगा. പക്ഷേ ദൈവത്തിന്റെ സമയമുണ്ട് അവർ നമ്മള് परंतु प्रभु का समय को हमें जानना जरूरी है. പറഞ്ഞതിന്റെ അർത്ഥം ഇതുപോലെ ഇപ്പൊ അദ്ദേഹത്തിന് ആ ഒരു ചിന്തയായിരിക്കും, വേറൊരാൾക്ക് वैसा ये भाई का ये चिंता था, दूसरा भाई का कुछ और चिंता रहेगा. കർത്താവ് പറയുന്നത് വിവാഹം കഴിക്കാത്തവർ ഇരുന്നാൽ ഏറ്റവും നല്ലത്. വിവാഹം കഴിച്ചാൽ ഭാര്യയെ എങ്ങനെ പ്രസാദിപ്പിക്കുക എന്ന് വെച്ച് ചിന്തിക്കുന്നു. क्योंकि वचन में क्या लिखा है पहला कोरिन्थियों 7 में कि वो व्यक्ति धन्य है जो विवाह नहीं करता, वो सबसे ज्यादा उत्तम अच्छा बात बड़ा अच्छा बात सोचता है. क्योंकि अगर किसी ने शादी किया तो पत्नी को कैसा खुश करे बोलकर पत्नी का चिंता में वो एक हो जाता है. ഇത് ഈ മനസ്സെന്ന് പറയുന്ന സാധനം ഒരിക്കലും അടങ്ങിയിരിക്കുന്നില്ല. ഈ 24 മണിക്കൂർ ഉറങ്ങുമ്പോൾ പോലും അതിന് പണി കിട്ടും. मन बोला तो ये मन का अवस्था क्या है प्रियो? ये मन कभी शांत नहीं रहता, हमेशा तड़पते रहता है. यहाँ तक कि सोते समय में भी हमारा मन चिंता में सोचते रहता है, भटकते रहता है. അതിനെ ശാന്തമാക്കാൻ കഴിയുന്ന ഒറ്റ കാര്യം, हमारा मन को शांत करने के लिए एक ही बात है. അത് നമ്മുടെ മനസ്സ്. അതായത് നമ്മൾ 133 സങ്കീർത്തനത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, 133 भजन संगीता में ദാവീദ് പറയുന്നുണ്ട്, दाऊद कहता है നമ്മുടെ മനസ്സിനെ എന്ന് പറഞ്ഞാൽ അതൊരു അദ്ദേഹം ആവശ്യമില്ലാത്ത കാര്യങ്ങളൊന്നും ചിന്തിച്ച് കാട് കയറി പോകുന്നില്ല. मतलब कुछ भी बातों को वो सोचकर संकल्प करके उसका चिंता में जाकर वो भटकता नहीं है. ഇതൊരു ആരോഹണ ഗീത, രാജാവിന്റെ സങ്കീർത്തനമാണ്. 131 ആദ്യം യഹോവേ, 131 का 1-2 യഹോവേ എന്റെ ഹൃദയം ഗർവിച്ചിരിക്കുന്നില്ല. उसका शुरुआत पढ़ना है यहोवा. हे यहोवा, न तो मेरा मन गर्व से हाँ बस मेरा मन गर्व से ऊंचा उठता नहीं है. आगे എന്റെ ബുദ്ധിക്ക് എത്താത്ത വൻകാര്യങ്ങളിലും और न ही मेरी दृष्टि घमंड से भरी है. हाँ. എന്നാൽ അവിടെ രണ്ടാം വാക്യം, दोस्तों बाकी 2 में ഞാൻ എന്റെ പ്രാണനെ തന്റെ അമ്മയുടെ അടുക്കൽ മുലകൂടി മാറിയ എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം ഏത് മുലകൂടി മാറിയതാ? 2 पढ़ना. निश्चय അബ്രഹാം തന്റെ മോന് മുലകൂടി മാറിയപ്പോൾ ആ മുലകൂടി മാറിയതല്ല, ഒരു പ്രാവശ്യം പാല് കുടിച്ചു കഴിയുമ്പോൾ ഈ കുഞ്ഞെന്ത് ചെയ്യും? शांत हो. അതുപോലെ पढ़ना. निश्चय मैंने अपने मन को शांत और चुप कर दिया है. हाँ. किस तरीके से शांत और चुप किया है? जैसा दूध छुड़ाया हुआ लड़का अपनी माँ की गोद में रहता है. अब इसका अर्थ क्या? दूध छुड़ाया हुआ बच्चा, अब वो मतलब क्या है, वो ऐसा नहीं कि बेटा एकदम बड़ा हो गया इसलिए अभी माँ का दूध नहीं पिएगा, वैसा नहीं बोल रहा है. बल्कि एक छोटा बच्चा एक बार वो रोएगा पहला, लेकिन माँ का दूध पीने के बाद क्या होता है? एकदम शांत होता है. वो अवस्था, वो बच्चे को अगला दिन भी दूध चाहिए, लेकिन जब भी वो दूध पीने के बाद शांत और मन एकदम हल्का हो जाता है, शांत हो जाता है, तृप्त होता है. वैसा अवस्था में दाऊद ने क्या किया? मेरा मन को मैंने शांत किया है. ഈ കടൽ എങ്ങനെ അടങ്ങും? ये समुद्र, हमारे अंदर समुद्र का लहर ऐसा मन में उड़ते रहता है, लहरें आते रहता है. ये लहर को कैसे शांत करूंगा मैं? ഈ ഹൃദയത്തെ കുറിച്ചൊക്കെ നമ്മള് വചനത്തിൽ പറയുന്ന ചില കാര്യങ്ങളൊക്കെ വായിച്ചാൽ ലജ്ജ തോന്നും. ആ രീതിയിലാണ് വചനം മനുഷ്യ ഹൃദയത്തെ വെച്ചിരിക്കുന്നത്. എന്നാൽ ക്രിസ്തുവിനെ ഒരുവൻ കണ്ടെത്തി കഴിഞ്ഞാൽ അവന്റെ കഷ്ടാനുഭവങ്ങളെ കുറിച്ച് ധ്യാനിക്കുകയും ചിന്തിക്കുകയും ചെയ്താൽ അത് കടിഞ്ഞാനിട്ടതുപോലെ ഉണ്ട്. हमारा अगर वचन में हमारे हृदय का विषय का तुलना में बाइबल में बहुत से बातों को पढ़ते समय में कभी कभी हमें लज्जा होता है, क्योंकि ऐसे ऐसे शब्द लिखा है हमारा दिल का चिंता होने का, विचलित होने का मन को. परंतु जो व्यक्ति प्रभु का उस क्रूस में केंद्रित होकर आत्मा में जब बना रहेगा तो वो एक ऐसा, उसने हृदय को ऐसा नियंत्रण में लाएगा जैसा जंजीर डालकर उसको बंद करके रखा है वैसा नियंत्रण में लाएगा. जो व्यक्ति क्रूस में मन लगाते हैं वो लोग. ഇവിടെ നമുക്ക് ഒരു വാക്യം കൂടെ വായിച്ച് നമുക്ക് പ്രവേശിക്കാം. യാക്കോബിന്റെ ലേഖനം, याकूब का पुस्तक, അതിന്റെ 1-ാം അധ്യായം, याकूब 1 അതിന്റെ 26-ാം വാക്യം, 26. 1 का 26. यदि कोई अपने आप को भक्त समझे और अपनी जीभ पर लगाम न दे पर अपने हृदय को धोखा दे तो उसकी भक्ति व्यर्थ है. ഇവിടെ നാവല്ല വിഷയം.
यहाँ पर होठ विषय जबान विषय नहीं है तो भी ഹൃദയമാണ് നാവിനെ ചലിപ്പിക്കുന്നത്. ഹൃദയം നിറഞ്ഞു കവിയുന്നതല്ലോ. तो वो हृदय अगर उसका जबान को लगाम ना दे तो वो हृदय को धोखा दे रहा है. तो वहाँ पर विषय क्या है? हृदय है. वो हृदय क्योंकि जो हृदय से आता है हृदय में भरा है वो अपना होठ बात करता है. ക്രിസ്തുവിന്റെ കഷ്ടത ചിന്താവിഷയമാകാത്ത ഹൃദയം. इसलिए जिसका हृदय में मसीह का क्रूस का बातों से अगर उसका हृदय भरा हुआ नहीं है तो उसका हृदय हमेशा तड़पते रहेगा. കർത്താവ് നമ്മളെ എല്ലാവരെയും ഒരൊറ്റ വിഷയത്തിൽ ദുഃഖിതരും ഒറ്റ വിഷയത്തിൽ സന്തോഷമാക്കുന്നുണ്ട്. प्रभु मेरा यही आग्रह है कि प्रभु हम सबको एक ही बात को केंद्रित करते हुए सिर्फ मसीह का बातों को याद करते हुए हम दुख मनाएं और वही मसीह का बात को याद करके आनंद में लाए. ये मेरा आग्रह है. പാട്ടുപാടി प्रभु हमें सहायता करें.